मोठे मोठे लीडरचा प्रश्न असतो. सुरुवातीला कंपनीला गरज असते पैशाची, तर काय गॅरंटी की हीच क्वालिटी तुम्ही ठेवणार भविष्यात. जो गव्हर्नमेंट की गाइडलाइन आहे, टॅक्सेस हो, जीएसटी हो, या कंज्यूमर प्रोटेक्शन बिल आहे, गव्हर्नमेंट जो बोलतायत उस हिसाब से हम लोग जा रहे हैं क्या. आपल्या ॲब्सेंट मध्ये पण आपली पुढली जनरेशन इस सनेजला कसं स्प्रेड करू शकते. एरवी डेंजर क्वेश्चन ना. कि हमने प्लान में 81% डिस्ट्रीब्यूशन किया है इनकम में. डायरेक्ट सेलिंग में किसी का डेयरिंग नहीं हुआ. एथिकल डिवीजन, क्योंकि एथिकल प्रोडक्ट के साथ में डॉक्टर की टीम की जरूरत होती है. विदाउट डॉक्टर आप एथिकल सिस्टम नहीं चला सकते. ये डेयरिंग करना है ना, ये सिर्फ सनेज कर सकता है, क्योंकि ये पागलपन वाला काम है. स्प्रेडिंग स्माइल, हे स्माइल मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर अविरत बघायचं आहे, ह्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळं या 500 जणांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. तुम्ही जबाबदारी स्वतःची घ्यायला तयार आहात का? पुढच्या वर्षी इथं हजर असाल. 1 जानेवारी 2023 ही आपल्या आयुष्यातली एक नवी सुरुवात असावी आणि ही सुरुवात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक सुखद आनंद आणि एक कायमस्वरूपीचं टिकणारं स्माईल आपण जो आज फाउंडेशनच्या माध्यमातून पण सुरू करतोय, त्याचं नावही त्याच धर्तीवर आपण ठेवलं आहे, स्प्रेडिंग स्माईल. हे स्माईल मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर अविरत बघायचं आहे, ह्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. ग्रेट 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 ग्रेट. सरांनी तर सांगितलं सरांचं फिलिंग. मला वाटतंय की सरांनी जी मेहनत, जो त्रास बघितलाय, तुम्हाला काय वाटतंय सर आजचं हे वातावरण पाहून? म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं त्या काळात तो दिवा पेटवला होता, आज काय फील हो राहिलंय? एक्चुअली सबसे पहले तो मैं आप सभी लोगों का तहे दिल से सनेज परिवार की ओर से आपका अभिनंदन करता हूँ और आपका धन्यवाद भी करता हूँ. जो मैंने सोचा था उस सोच को भगवान ने हर कड़ी मिलाई है. मतलब जो मेरी सोच थी उस कड़ी में मिलाने के लिए अशोक सर एक कड़ी बने. आज भीष्म पितामह के स्वरूप में मैं देखता हूँ सचिन सावंत सर है कंपनी के साथ में. और आज सुबह से आपने देखा होगा कंपनी जो हमने मैनेज किया पूरा प्रोग्राम, तो उसमें हमारे गारमेंट सेक्टर के जो स्पीच आपने देखी, बहुत सारे लोगों को लगा होगा कि ये लोग गारमेंट ला रहे हैं, लेकिन ये कहीं से परचेस करके शायद बेचने के लिए कंपनी आई होगी, कहीं और से कपड़े लाते होंगे और बेचते होंगे हम लोगों को. तो गारमेंट सेक्टर का स्पीच भी आपने देखा होगा, सर को भी आपने सुना होगा. सतीश सोनवणे सर एग्रीकल्चर के लिए सर्विस के लिए उनका भी स्पीच आप लोगों ने देखा, और डॉक्टर सर को भी आपने सुना. ये सब बातें आप ऑब्जर्व करोगे तो एक्चुअली जिस सपनों के साथ में हम उतरे ना दोस्तों, वो बहुत बड़ा सपना है, और उसकी एक झलक मैं आज इस डेट में इस हॉल में देख रहा हूँ. इसके लिए आपसे तहे दिल से धन्यवाद, शुक्रिया अदा करता हूँ. और ये मेहनत है आप सब, हम सब लोगों की, उसकी एक कड़ी हूँ मैं, या हमारा मैनेजमेंट. थँक्यू. ग्रेट 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 ग्रेट. आज आम्ही तर स्टार्ट करणारच आहेत, पण आत्ता वाघीण बोलून गेल्या, बघितलं. त्याच्या अगोदर आमचे ग्रेटेस्ट लीडर अमोल सर बोलून गेले, वैभव सर बोलून गेले, तुषार सर बोलून गेले, गिरीश सर बोलून गेले, गणेश सर. त्याच्या खाली पण भक्कम मोठ्या लेवलची फळी आहे. आज हे जे वातावरण चाललंय, स्वामी विवेकानंद म्हणत होते की तुम्ही मला फक्त 50 तरुण द्या. किती? मी भारतात नाही, मी जगात क्रांती करू शकतो. तर मला असं वाटतं ह्या हॉलमध्ये जवळपास आकडा काहीतरी किती आलाय सर? 600-700 किती आलाय? 550-700. किती? 550-700. आणि मला असं वाटतंय दिव्याच्या पुढे हात का जोडले जातात? तो दुसऱ्यासाठी जळतो. या जगामध्ये जे पण लोक दुसऱ्यासाठी स्वतःला जाळतील ना, चंद्र सूर्य असेपर्यंतचे नावरात असतात. तर मला असं वाटतं, मी जवळून बघतो की मॅनेजमेंट स्वतःला जाळतंय, आमच्या फर्स्ट सेकंड थर्ड फळी लीडर स्वतःला जाळत आहेत. तुमची सगळ्यांची तयारी आहे का? किती लोक आहेत? हात वर उंचावून सांगा. अरे रेडी? तर चलो लेट स्टार्ट. तर मला असं वाटतं आज मी सनेजचा लीडर म्हणून तुम्हाला क्वेश्चन आन्सरिंग नाही करणार सर. मी एक न्यूट्रल पर्सन आहे म्हणून मी बोलणार आहे, कारण की सगळ्यांचे करिअर आहेत आपल्याकडे. राईट ऑर रॉंग? होऊ शकतं ना. आज या भारतामध्ये जर बघितलं तर 20-25 वर्षात लई कंपन्यांनी लोकांना वाजवलंय सर, लीडर लोकांनी भटकवलंय सर, लोकांनी आत्महत्या केल्यात, जेलमध्ये गेले लोक, लई संसार बर्बाद झाले. आणि नेटवर्किंगमध्ये जर 2-3 वर्ष हवा लागली माणसाला तर ते काहीच करू शकत नाही. किती लोक लागले काहीच नाही करतात बिचाऱ्याला.
ते दारोडा तरी भराय असा बेवडा होऊन फिरतो मला येतंय आणि चड्डी फाटकी असते याची. तर असं आपल्याला सनेज बाबतीने होऊन द्यायचं सर. तर मला असं वाटतं प्रश्न पण लिहून आणलेत बरं का मी आपल्या वतीने. तर आम्ही तर सगळे सनेज सुरुवात करतोच सर. सचिन सरला माझा प्रश्न असेल सर, जसं आम्ही सुरू केलं सगळे सुरू करतायत, तर तुमच्या आयुष्यात मी ऑब्झर्व केलं की मागचे 15-20 वर्ष वेल सेट लाईफ जगत होते. आज फार लोकांचं कल्याण केलं. ह्या भारतामधले फार मोठे मोठे उद्योगपतीशी जवळून कनेक्टिव्हिटी आहे. काहीच कमी नव्हतं. असं वाटत होतं आता म्हणतात ना ते वानप्रस्थ आश्रम उतार वयात असताना का जिथं लोक म्हणतात आता बास सगळं झालं स्वतःसाठी झालं, का तुम्ही सनेज सोबत कनेक्ट झालात? काय कारण आहे? असं कुठल्या विचाराने तुम्हाला सनेजला कनेक्ट केलं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वी एक फक्त मला तुमच्याशी फार महत्त्वाचा एक प्रॉमिस हवं आहे. आणि ते प्रॉमिस जर त्या पद्धतीनं रिअलायझेशनमध्ये येणार असेल तर कदाचित मी देणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित क्रांती घडवू शकेल. ॲनिव्हर्सरीच्या प्रोग्रॅममध्ये पण मी बोललो होतो, आज पुन्हा तेच रिपीट करतो आहे. मला एक तुमच्या सर्वांच्याकडून प्रॉमिस हवं आहे. आज तारीख आहे, ती तारीख नोट करा. पुढच्या वर्षी कदाचित हॉल मोठा असेल, डेस्टिनेशन वेगळं असेल, लोकेशन कदाचित वेगळं असेल, परंतु सेम डेट पुढच्या वर्षी हीच लोक मला एवढीच लोक यातील एकही व्यक्ती कमी झालेला नको आहे. हे प्रॉमिस मला आज तुमच्याकडून पाहिजे की पुढच्या वर्षी जर तुम्ही सर्वजण हजर असाल याच कार्यक्रमाला ट्रान्सफॉर्मेशन 2024ला, तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही आज जे स्वप्न बघणार आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथून पुढं ईच अँड एव्हरी सेकंड मी काम करायला तयार आहे. हे प्रॉमिस मला तुमच्याकडून हवं आहे. कदाचित हे ड्राफ्टेड सेंटेन्स वाटू शकतं, परंतु तसं नाही आहे. माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कदाचित मागच्या बऱ्याच जणांना मी बोलतो ते करतो हे सेंटेन्स सांगायची आवश्यकता नाही राहिलेली. त्यामुळं या 500 जणांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. तुम्ही जबाबदारी स्वतःची घ्यायला तयार आहात का पुढच्या वर्षी इथं हजर असाल? कारण यातला प्रत्येक डेटा रेकॉर्डेड आहे. तुम्ही जर वजा झाला तर पर्सनली माझा फोन येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सरांनी फार छान प्रश्न विचारला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक छोटीशी स्टोरी असते. ती स्टोरी त्याला घडवत असते आणि त्याचं हे जन्मापासूनचं म्हणजे तो का जन्मला आहे, व्हाय, इथून ते तो संपण्यापर्यंत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो राखेत रूपांतर होण्यापर्यंतचा जो काय प्रवास आहे, ह्या प्रवासाचं नाव व्हाय आहे. मला ज्या दिवशी कळलं माझा व्हाय काय आहे, त्यावेळेला मला माझी बॅकग्राऊंड माहिती होती की मी एकुलता एक मुलगा आहे, ज्याचे वडील वयाच्या म्हणजे 11व्या महिन्याला मी असताना वारले होते. ज्या आईनं मला एकटा मुलगा असताना काहीतरी स्वप्न बघून एका चांगल्या एज्युकेशन लेवलला पोचून, त्या काळातला मी म्हणजे फोर्ड फाउंडेशनचा एकमेव स्टुडंट आहे स्कॉलरशिपचा. तुम्हाला जेवढा पगार असू शकतो तेवढी मला स्कॉलरशिप होती. $1000 त्या काळातला काउंट केला तर फार मोठा अमाऊंट होता. जिथं आम्हाला पासआउट झाल्यानंतर कंपनी ज्यावेळी इंटरव्ह्यू घ्यायची, कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणतात आजकाल इंजिनिअरिंगला त्याला, माझं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे BTech ॲग्रिकल्चरमध्ये. जिथं आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू जर आम्हाला विचारलं ना की तुझी एक्सपेक्टेड सॅलरी काय आहे, तर आम्हाला 5,000 रुपयाच्या वर सांगायची ताकदच होत नव्हती. किती? 5,000 रुपये. अशा काळात व्यवसायात उतरण्याचं स्वप्न, ज्याची बॅकग्राऊंड 500 रुपये महिन्याला पॉकेट मनी असण्याची असताना स्वप्न बघणं, हे त्यावेळेला फार मोठी टास्क होती. ते स्वप्न बघितलं, असंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरलो. अचानक एक पुस्तक हातात पडलं, स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग. आणि या जगातला स्वामी विवेकानंद शोधण्याच्या मागं प्रवास सुरू झाला. म्हणजे अध्यात्माच्या दिशेनं एक ओढ होती, ती जागृत झाली. त्या दिशेनं
वयाच्या 30व्या वर्षापर्यंत अध्यात्म आणि समाजकार्य ह्या विषयामध्ये मी माझ्या गुरुसोबत काम केलं. आयुष्यामध्ये अशा भरपूर घटना घडतात जिथं तुमचा आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. मी हा टर्निंग पॉईंट एवढ्यासाठी सांगतोय की ही स्टोरी प्रत्येकाची आहे. छोटी छोटी स्टोरी असते, परंतु त्याचा इम्पॅक्ट आयुष्यामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह घेतला ना तर काय होऊ शकतं हे मला तुम्हाला त्यातून सांगायचे. मी ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या क्षणाला 5,000 रुपये सांगायची ऐपत नव्हती पगार, त्यावेळेला स्वप्न होतं अनेक तरुणांच्या हाताला काम द्यायचं, हे काम करायचं, काम घ्यायचं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेळेला अशा कंडिशनला पोचलो की निर्णय काय घ्यायचा आहे, तर तिथं निर्णय क्लिअर होता. कारण मी माझ्यासाठी जगतच नव्हतो. पहिल्या दिवशीपासून सुरुवात होती, आजपर्यंत तोच प्रवास चालू आहे. ते डॉट कनेक्ट होतात. जो ईश्वर आहे ना तुमच्या अशा चांगल्या विचारांना आहे ना कनेक्ट करत असतो चांगल्या लोकांशी. मी अशा चांगल्या लोकांशी कनेक्ट होत राहिलो, चांगलं काम केलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळी कोरफडमध्ये फार मोठा फ्रॉड झाला होता. शेतकरी फार पिचला होता त्या विषयामध्ये. माझ्या गुरूंनी मला आदेश दिला की तुला यातून सोल्युशन द्यायचे. माझं ते फील्ड नव्हतं. मी त्या फील्डमध्ये आलो बाय डिफॉल्ट. त्यानंतर मी आयुर्वेदामध्ये आलो. अनेक नेटवर्किंग कंपन्या असतील, महाराष्ट्रातल्या टॉपच्या नेटवर्किंग कंपनींना सप्लाय करत होतो. आर्थिक दृष्टिकोनातून काहीच टार्गेट असं काहीच नव्हतं. कारण त्याच्या पुढं काय असं लिमिट क्रॉस केलं होतं की त्याच्या पुढं काय असते असं काही विषय नव्हता. कारण बॅकग्राऊंड आध्यात्मिक असल्यामुळं समाधान हा फार वेगळ्या लेवलचा विषय होता माझ्यासाठी. आणि मग हे बघत असताना पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट आयुष्यात आला. एक ॲक्सिडेंट घडला ज्यामध्ये मी 2 वर्ष ऑन बेड रेस्ट होतो. त्याच्यानंतर कोविड आला. आणि ह्या पिरियडमध्ये आता ठरवलं होतं, कारण माझा पुनर्जन्म होता. कारण डॉक्टरांनी मला ज्यावेळी सोडलं होतं दवाखान्यातून त्यावेळी सांगितलं होतं की बघ आता 15 दिवस एक म्हणजे कदाचित तयारी करून घ्या बाकीची सगळी. तर ह्या 15 दिवसानंतर सुद्धा मी म्हणजे काय ईश्वर कृपा असेल, काही अजून कार्य म्हणजे माझ्या हातून काय त्याला घडवून घ्यायचं असेल तर काय असू शकतं बॅलन्स. मग त्यातून सावरल्यानंतर ठरवलं की आता राहिलेला उर्वरित तर कदाचित बोनसच मिळाला आहे. मग चला पुन्हा एकदा नव्या जोमानं ज्या कारणासाठी मला पुनर्जन्म मिळाला आहे तो आपण करायला पाहिजे. त्याचं कार्य राहिलेलं उर्वरित कार्य करायला पाहिजे. या क्षणाला हा डॉट कनेक्ट झाला. मी स्वतःहून कधीही कुठल्या मीटिंग्स जास्त अटेंड करत नव्हतो, परंतु मला राठोड सरांच्याबद्दल सांगण्यात आलं की चला एकदम म्हणजे छान पर्सनॅलिटी आहे, एकदा भेटून येऊया आपण. तुम्हाला काम तर करायची इच्छा आहे ना, काम करू नका, फक्त भेटून तर घ्या. एक मध्यस्थ माझे नातेवाईक आहेत, त्यांनी मला भेटवलं. मी भेटलो आणि कसं असतं की आपण फर्स्ट साईटला म्हणतो तसा प्रकार आहे. त्यांचे विचार ऐकले, प्रेमात पडलो, कारण कुठंतरी तो वेवलेंथ जुळला. त्याच्यानंतर पूर्ण होत नव्हतं ती, म्हणजे सायकल पूर्ण होत नव्हती. समाधान जे मी काय हुडकत होतो म्हणजे असं एक थोडासा वाटत होतं की कुठंतरी काहीतरी मिसिंग आहे. त्याच्यानंतर काही दिवसानंतर अशोक सरांची भेट झाली, विचार ऐकले आणि आता वाटलं की हां आता हे सर्कल पूर्ण होते, परिपूर्ण होते. जिथं आता कारण पैशासाठी काय करायचं राहिलं नव्हतं, तो काय ऑब्जेक्ट राहिला नव्हता आयुष्यामध्ये. मग सरांचे विचार, राठोड सरांचं विजन ह्या सगळ्याशी कनेक्ट होऊन ठरवलं की चला माझ्या आयुष्यातला हा शेवटचा प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये मी येणाऱ्या इथं सनेज परिवारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला स्माईल जर आणता आलं, त्यांचं आयुष्य जर काही थोडंफार मला काय ट्रान्सफॉर्म करता आलं तर मी त्यासाठी माझा दिवस रात्र द्यायला तयार आहे. रादर दॅन मला कोणताही त्याच्यामागे, सरांना माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी असाच आहे, मी जे आहे ते बोलतो. मला मी ज्यावेळेला तुमच्या 500 लोकांची लिस्ट आणि त्याच्यानंतर मी असं बोलतो ना की नाही पुढच्या वर्षी जर कोणी नसेल तर मग मी त्यांना फोन करणार आणि ज्यांची स्वप्न पूर्ण नाही झाली त्याची जबाबदारी माझी. तर हे बोलतानाची जबाबदारी आहे ना ही मला जाणवती ना. मी प्रत्येक वेळेला स्टेजवरून सांगितलं की मला इथं उभं राहिल्यानंतर फार जबाबदारी जाणवती. जी फॅमिली आपली स्वतःची फॅमिली असल्यानंतर त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू यावं ह्यासाठी जे पण काय करायला लागेल ना तेवढी मेहनत करायची माझी तयारी आहे, अगदी प्रामाणिकपणे.
ओके, म्हणजे एवढं तर कळलं की सनेजच्या पाठीमागचं जे बेस आहे ते पैसे कमवण्यासाठी तर नाही आलेत, बरोबर ना? म्हणजे लोकांसाठी झालेत. सर, आपल्याकडे आज एवढे प्रोडक्ट आहेत, मिरेकल रिझल्ट क्रिएट करू राहिलेत, तर सनेजचेच प्रोडक्ट का? याची प्रोसेस काय आहे, मॅन्युफॅक्चर प्रोसेस काय आहे, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय आहे, R&D कशा होतात, कशा लेवलनी हीच क्वालिटी लाईफ लाँग मेंटेन राहील, किंवा यासाठी खरंच याची गरज आहे का लोकांना? आता तुम्ही सगळ्यात चांगलं उदाहरण जर बघितलं असेल आपल्या आयुष्यामध्ये, आता कोविड येऊन गेला, बरोबर. आरोग्य, शरीरशास्त्र किंवा इम्युनिटी हा शब्द जगात सगळ्यात जास्त ट्रेंड ह्या 2 वर्षात झाला. इम्युनिटी, बरोबर आहे ना? मोजता येते का इम्युनिटी? इनविजिबल आहे ना, इनडायरेक्टली आपण नाही सांगू शकत ना एखाद्या माणसाची इम्युनिटी एवढी आहे. बरोबर. या क्षेत्रामध्ये मी 12 वर्ष काम करतोय. सनेजमध्ये येणारा प्रत्येक प्रोडक्ट याची R&D प्रोसेस ही किमान 5 ते 10 वर्षापूर्वीपासून चालू असणारे प्रोडक्ट, ज्याची R&D वेल क्लिअर आहे, जिथं पॅनल काम करतो डॉक्टरांचा, ज्याच्या क्लिनिकमध्ये बेसिक ट्रायल्स होतात, त्याच्यानंतरच आयुर्वेदिक मेडिसिनमधलं ईच अँड एव्हरी प्रोडक्ट हे तुमच्या सोबत समोर आणलं जातं. ह्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसच्या व्यतिरिक्त कोणतंही प्रोडक्ट गुगलवरनं टाईप करून अमुक अमुक इन्ग्रेडियंटचा उपयोग हा होतो आणि मग तो टाकून असं कुठलंही प्रोडक्ट तयार होत नाही. आजकाल बऱ्याचशा कंपन्या त्या पद्धतीनं प्रोडक्ट तयार करतात. असं काही नसतं. प्रोडक्ट बनवण्याची एक चांगली प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये R&D इन्व्हॉल्व असते. कोणताही इन्ग्रेडियंट, कोणताही मोलिक्यूल वापरताना तो का वापरला पाहिजे, तो किती प्रमाणात वापरला पाहिजे, त्याचं शास्त्रशुद्ध प्रमाण असतं. आणि त्या पद्धतीनं जर आपण एखादं प्रोडक्ट तयार केलं तर तुम्ही बघितलं असाल, तुम्हाला जे रिझल्ट अनुभवायला भेटतात, अनइमॅजिनरी जे रिझल्ट येतात ना, ते फक्त त्याच्यामध्ये 2 तत्व आहेत. एक, फार चांगल्या प्रोसेस, GMP ज्याला आपण मानांकन म्हणतो, गव्हर्नमेंटचं मानांकन आहे, अशा प्रोसेसमध्ये ही सर्व उत्पादने तयार होतात. टेक्निकली डॉक्टर्सच्या ऑब्झर्वेशन्समध्ये, फार्मासिस्टच्या ऑब्झर्वेशन्समध्ये ही सर्व मेडिसिन्स तयार होत असतात. त्याचबरोबर आयुर्वेदाचा जो बेसिक टच आहे, ज्याला अध्यात्म म्हणतो आपण, आपलं कोणतंही प्रोडक्ट शास्त्रशुद्ध पद्धतीनं तयार होताना तो संस्कार पण त्याच्यावर केला जातो. तिथले जे आमचे कर्मचारी आहेत जे काम करतात, तिथे एक म्युझिक पण त्या पद्धतीनं, म्युझिक थेरपी पण असते. बऱ्याच जणांना म्युझिक थेरपी माहीत असेल, मंत्रोच्चार असतात. अशा पद्धतीमध्ये ही उत्पादनं तयार होतात आणि चांगल्या भावनेनं ती दिली जातात. त्याचा उपयोग व्हावा, तुम्ही तशीच ती उत्पादनं ग्राहकाला देता, त्यामुळं 100% त्याचं आपल्याला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. पूर्ण ह्या प्रोसेस फॉलो केल्याशिवाय कोणतंही प्रोडक्ट घाई गडबडीमध्ये, कोणताही इन्ग्रेडियंट, एखादा जरी इन्ग्रेडियंट एखाद्या प्रोडक्टमधला अवेलेबल नसेल तर प्रोडक्ट शॉर्ट केलं जातं, परंतु त्या प्रोडक्टमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. माझ्यावर बऱ्याच वेळा प्रेशर येतं, बऱ्याच वेळा तुमचे डायरेक्ट कॉल्स येतात की सर हे प्रोडक्ट नाही आहे, आम्हाला त्याची फार गरज आहे, किंवा हा डिमांड आहे मार्केटमधला. ओके. परंतु ते डिमांड क्लिअर करण्यासाठी म्हणून आपण आजपर्यंत कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि कधीही कॉम्प्रोमाइज आपण करणार नाही. कारण ज्यावेळी रॉ मटेरियल येतं पहिल्यांदा त्याचं टेस्टिंग होतं, ते अप टू मार्क आहे का. कारण एक उदाहरण देतो तुम्हाला मी, अश्वगंधा सगळ्यांना वेल नोन आहे. 150 रुपये किलो पण मिळतं रॉ मटेरियल आणि 500 रुपये किलो पण मिळतं. सातारमध्ये पण उगवतं आणि मध्य प्रदेशमधल्या नीमचमध्ये पण उगवतं. मग नीमचमधलं जगात बेस्ट काय आहे, तिथल्या सॉईलची कंडिशन, तिथला जो अल्कलॉइड पर्सेंटेज त्याच्यामध्ये जो येतो तो तिथल्या मातीचा गुणधर्म आहे. म्हणजे जसं आपण पाचगणीतली स्ट्रॉबेरी सगळीकडे येते ना, पण पाचगणीतली स्ट्रॉबेरी चांगली, फार छान लागते आणि इतर स्ट्रॉबेरी त्याच्या मानानं तुलनात्मक दृष्टिकोनातनं तेवढी टेस्ट देत नाही. तसंच ज्या ज्या विभागामध्ये, ज्या ज्या ठिकाणी जे रॉ मटेरियल अवेलेबल होतं चांगल्या दर्जाचं, ते रॉ मटेरियलच प्रोक्युअर केलं जातं, त्याच्या टेस्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर हे प्रोसेसमध्ये जाऊन प्रोडक्ट तयार होतं. म्हणून तुम्हाला सर्वोच्च प्रकारचे जे रिझल्ट मिळतात ना, ते त्यामुळं मिळतात. कारण आपण प्रोडक्टमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि ही लाईफ लाँग कमिटमेंट आहे.
आपल्याला त्याच्यामध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे, कारण आपण ग्राहक हा देव मानतो आणि त्याच्याबद्दल एखादं चुकीचं काम करणं हे आपल्या इथिक्समध्ये बसत नाही. ते करायला नाही पाहिजे. शॉर्ट जरी झालं प्रोडक्ट तरी तुम्हाला काही दिवसानंतर अवेलेबल होतंच. तेवढे पेशन्स आपल्याला ठेवले पाहिजे रादर दॅन चुकीचं काम करण्यापेक्षा. त्यामुळं हे इथिक्स आपण पाळतोय तेच इथिक्स तुम्हीही पाळा. अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रोसीड होईल. म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्टचा रेट हा इन्ग्रेडियंटवर डिपेंड असतो का? 100%. कारण एखादं प्रोडक्ट ज्यावेळी तयार होतं, आता त्याच्यामध्ये 1:1, 1:5, 1:10 अशा प्रकारच्या रेशोचे एक्स्ट्रॅक्ट असतात. त्याचं जो मोलिक्यूल असतो त्या मोलिक्यूलचं पर्सेंटेज असतं. कोण कोणत्या प्रकारे कोणत्या प्रमाणात त्याचा इन्ग्रेडियंट ॲड करतंय याच्यावर त्या प्रोडक्टची क्वालिटी असते. त्यामुळे त्याच्यावर रेट डिपेंड असतात. आणि कोणतंही प्रोडक्ट आपल्याला तुलनात्मक दृष्टिकोनातून कधी कधी महाग वाटू शकतं, परंतु आपली तयार करण्याची प्रक्रिया आणि जे रिझल्ट येत आहेत ते रिझल्ट त्यामुळेच आहेत की आपण प्रीमियम क्वालिटी यूज केलेली आहे. कदाचित त्याच सेम प्रकारचं प्रोडक्ट एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये कमी किमतीत किंवा जास्त किमतीत पण असू शकतं, परंतु आपल्या प्रोडक्टचं सॅटिस्फॅक्शन मिळण्याच्या मागचं जे कारण आहे, मुख्य कारण ते हे आहे की आपण फार चांगल्या पद्धतीनं जेन्युइन प्रकारे रॉ मटेरियलची निवड करतो आणि ते त्या पद्धतीनं वापरतो. त्यामुळं ह्या प्रोडक्टचे रिझल्ट चांगल्या प्रकारे येतात. ओके. म्हणजे आज सर माझा अनुभव काय आहे की इथं पण बरेच लोक असतील ज्यांनी 2-2, 4-4, 5-5 कंपन्यांचे प्रोडक्ट वापरले, ज्या मार्केटमध्ये म्हणजे नावाजलेल्या कंपन्या आहेत, आणि त्यानंतर त्यांचे डिस्ट्रीब्युटर लोक आपले प्रोडक्ट वापरतात. ते तुमचा आकाश होणा पाहिजे. किती लोकांना अनुभव आलाय? तर मला असं वाटतं याचं उत्तर क्लिअर झालं असं. म्हणजे कधी कधी होतं ते सेम बिरियात आणि ते स्वस्त प्रोडक्ट विकू राहिला, तुम्ही कसं काय मागे घेतात, बरोबर ना? तर मला असं वाटतं सगळ्याचा प्रश्न हा मिटला असेल की इन्ग्रेडियंटवर तर सगळ्या गोष्टी होतात. नाही, तुम्हाला जसा अनुभव आहे ना की कस्टमरचा किंवा दुसऱ्या कंपनीचे डीलर्स किंवा आपले प्रोडक्ट कंझ्युम करायला मागतात, तसं असंच आहे ना. आता मी मॅन्युफॅक्चरर म्हणून आज वेंचर आपलं होण्याच्या पूर्वी लोक म्हणायचे ना काय सोना द्या, पण त्यांचं इंटेन्शन ते नव्हतं तेवढ्या कमी किमतीत द्या. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्ही घेताना पण म्हणजे घेणाऱ्याची पण प्रवृत्ती तशी पाहिजे ना की चांगलं प्रोडक्ट पाहिजे, कॉस्ट नो बार. तुम्हाला काय वाटतंय कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आपण गाडी घ्यायला गेलो आणि आता आपल्याकडे ट्रेंड आहे, आपण गाडीत मॅन्युफॅक्चरला सांगितलं नाही नाही मला हे असं पाहिजे, मला ते तसं पाहिजे, तर ते तशा पद्धतीनं होऊ शकतं का? त्यांना त्याचे टेक्निकल रिझन माहीत आहेत ना की लेफ्ट हँड ड्राईव्ह नाही भारतात नाही चालत ना, राईट हँड ड्राईव्हच पाहिजे. तसा विषय आहे. म्हणजे मार्केटमध्ये सगळ्याला प्रोडक्टची गरज आहे, पण त्याला क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे असेल तर त्याला प्राइस पे करावं लागेल. मग या ऑब्जेक्शनला आपण हँडल करू शकलो पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या म्हणतात की आमचे ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर आपण ऑलमोस्ट आता नियर अबाउट 250+ प्रोडक्ट आपल्या बास्केटमध्ये आहेत. तर ओन मॅन्युफॅक्चर संदर्भात तुम्ही काय क्लिअरिटी देऊ शकता आम्हाला? आता मी कदाचित पहिल्या प्रश्नामध्ये हे उत्तर दिलंय की मी सनेज सोबत हा माझा म्हणजे माझ्या लाईफमधला शेवटचा प्रोजेक्ट आहे. ओके. मग जर शेवटचा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यासाठी नियोजन पण त्याच पद्धतीचं आहे. माणूस शेवटचा षटकार कसा मारतो माहिती आहे ना, शेवटचा बॉल आहे माझ्यासाठी असं समजून चाला, आणि मला षटकारच मारायचा आहे, बरोबर ना? म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो का सनेज आणि सह्याद्री जॉईंट व्हेंचर? हा जॉईंट व्हेंचरच आहे. तुमच्या लक्षात आत्तापर्यंत जर आलं असेल, मला वाटतंय बरेच मेन लीडर्स माझ्या सोबत कनेक्ट असतात. मी दुसरं काहीच करत नाही. सकाळी उठलो की सनेज असते आणि संध्याकाळी झोपताना पण सनेजच असते. म्हणजे मला असं वाटतंय टाळ्या झाल्या पाहिजे की आपले ऑलमोस्ट 70 to 80% प्रोडक्ट ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि जे पण प्रोडक्ट आपण स्वतः मॅन्युफॅक्चर नाही करत ना, त्याचं फॉर्म्युलेशन आपण स्वतः डेव्हलप केलेलं असतं. आपण रिस्क घेत नाही अजिबात, कारण आपल्या कस्टमरसाठी आपण प्राईमच सिलेक्शन करणार. कुठलीही गोष्ट आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आत्ता आपला जो सह्याद्री हा हब आहे ना, हब एवढ्यासाठी म्हणतोय त्याच्यामध्ये 300 इंडस्ट्रीज आहेत आत. किती आहेत? 300 इंडस्ट्रीज कधी डेव्हलप होणार माहिती आहे? आपण हा जो आता ट्रान्सफॉर्मेशनचा प्लॅन केलाय ना,
ईच अँड एव्हरी, जसं आपण सोप हा सेपरेट सेगमेंट झाला आपला, असा प्रत्येक कॅटेगरीने प्रत्येक सेगमेंट सेपरेट होणार आणि त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची सह्याद्रीची क्षमता आहे. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. तुम्हाला प्रोडक्ट कितीही प्रमाणात लागला, शॉर्टेजचं कारण मी सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल शॉर्टेज तुम्हाला कधीही येणार नाही, हा माझा शब्द आहे. आपण कधी फ्री आय डी घेतो, कधी 500 PV मारतो, कधी फास्ट ट्रॅक घेतो, बरोबर ना? मी एवढ्याचे प्रोडक्ट घेतले. सरांना मी ऐकलं तेव्हा म्हणले, सर 1000 करोडचं फाउंडेशन उभा केलंय सनेजचं. कितीचं? हे सगळं एवढं एम्पायर पोहे बनवायला 100 रुपये लागतात हो, सगळं मटेरियल आणायचं असेल तर, बरोबर ना? तर एवढं मोठं एम्पायर उभा करणं म्हणजे सगळ्यात मोठा वाय सरांचा क्लिअर झाला असेल, काय वाटतं? ग्रेट. त्यानंतर सर, कधी कधी आपले लोक जे प्रोडक्ट रिझल्ट सांगतात ना, आम्हाला पण डाऊट येतो, खरं रिझल्ट असेल केवढा, कोणाला येतो डाऊट, खोटं वाटतं का असं? सर मला असं वाटतं, मी स्वतः बिफोर आपल्या प्रोडक्टच्या अगोदर आपले प्रोडक्ट नव्हते, इंटरनॅशनल कंपनी जे 70 वर्षापासून मार्केटमध्ये, मला 1.5 तास त्यांनी बॉडी समजून सांगितली. बॉडी घाणगाव होती आणि त्याला साफ करायला हॉस्पिटल आहे आणि दुसरं गोष्ट आहे न्यूट्रिशन. 1.5 तास त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. त्यानंतर सर मी त्यांचे 11 लाख रुपयाचे प्रोडक्ट 7 वर्षात खाल्ले. ते प्लान PV इन्कम म्हणलं तुलाच ठेव, प्रोडक्ट आणून देत जाय. तर ते सगळे प्रोडक्टचा फील घेणारा माणूस, सनेजचे आज सगळे प्रोडक्ट म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले. पण मी स्वतः, आम्ही पण असे काही लिडर्स आहेत, लोकांचे रिझल्ट पाहून आम्ही प्रोडक्ट वापरायला लागलो. किती लोक आहेत असे, लई येतं. काही डॉक्टर लोक पण म्हणले, पेशंटला दिलं, त्यांना बरं वाटलं, मग मी वापरायला लागलो. म्हणजे ट्रस्ट, एकमेकाला बघून लोक कनेक्ट होतात. तर मला असं वाटतं, भारतात नाही सर, भारताच्या बाहेरच्या कंपन्या पण एवढा रिझल्ट देत नाही. मी कृष्णांना मानतो, कृष्णाची शपथ घेऊन सांगतो की असं मी पाहिलंच नाही कधी. ही दैवी ताकद एकत्र येऊ राहिली, मला असं वाटते. तर काय असं, म्हणजे मला असं वाटतं तुमचं ते तुम्ही म्हणले की म्युझिक थेरपी पण आहे, सेल्फनेस आहे, म्हणजे सगळं निस्वार्थ भावाने चाललंय. तर काय सांगू शकता तुम्ही, का रिझल्ट क्रिएट होतात? तुम्ही सांगितलंय ऑलरेडी पॉईंट. याची 2 रिझन्स आहेत. एक भावनिक रिझन सरांनी तुम्ही एक्सप्लेन स्वतःच केलं की जसं आपण निर्माण करतोय त्याच भावनेनं ते दिलं जात आहे. बऱ्याच अंशी त्या गोष्टी कनेक्ट होतात. आयुर्वेदाचा सिद्धांत आहे, जोपर्यंत तुमची शरीर शुद्धी होत नाही ना, तोपर्यंत कुठलंही औषध तुम्हाला ते लागू पडणार नाही. आणि जर तुमची शरीर शुद्धी झाली तर तुमचं अन्नसुद्धा औषध म्हणूनच लागेल, बरोबर? तर अकाई सोना तुम्ही जे घेताय ना, ते काम जे आहे ना, आपण सुरुवात अकाई सोनापासूनच करतो, कारण आपलं मोस्ट फेवरेट आणि मोस्ट सेलेबल प्रोडक्ट आहे आज ते. त्यामुळं अकाई सोना कामच हे करतं की तुमचं शरीर शुद्ध करत नाही, डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं. कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचे ओरॅक व्हॅल्यू पण लॅबला टेस्टिंगसाठी दिलेले आहे, त्याचे पण रिपोर्ट येतील आपल्याकडे. कदाचित अनइमॅजिनरी, जसं तुमच्यासाठी सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरर सुद्धा, आम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं ना, अरे हे अनइमॅजिनरी आहे, आम्ही कधी प्रेझेंट पण केलं नाही की हे रिझल्ट येतील. परंतु होतं काय, तुमचं शरीर शुद्धी झाल्यामुळं नंतर कुठं ते लागू पडेल, कुणाला काय आजार आहे हे तर आपल्याला माहीत नसतंय, परंतु तो अनइमॅजिनरी आपल्यासाठी असतं आणि तो रिझल्ट मिळून जातो. पण हे अनइमॅजिनरी नाही आहे, ह्याला ज्या मागं शास्त्र आहे. शरीर शुद्धी झाली ना, म्हणजे कुठंही तुम्ही खर्च 30-35 हजार रुपये करून पंचकर्म करावं लागतं. हे शरीर शुद्धी करून जर तुमचं अन्नसुद्धा मेडिसिन होत असेल ना, तर अकाई सोना इज द बेस्ट डिटॉक्स. म्हणजे मी आज इन इंडिया किंवा इन वर्ल्ड असं नाही बोलणार आहे, पण ते दिस इज द बेस्ट डिटॉक्स. ते आपण क्लेम रिपोर्ट आल्यानंतर करू. ओके, म्हणजे डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळं प्रॉपरली तुमची बॉडी तयार होती. कोणताही तुम्ही प्रोडक्ट जे नंतर घेताय ते फार चांगल्या पद्धतीनं कार्य करतंय. असं म्हणू शकतो का आपण, फार घाण झालेला कपडा निर्मा पाण्यात साबणे धुवून त्याला क्लिअर केलं जाते बॉडीला? येस, अगदी बरोबर आहे. ओके, म्हणजे मिरेकल रिझल्ट येण्याचं हे कारण आहे. येस. याचा अर्थ असं पण आहे का की लोक प्रॉपर न्यूट्रिशन कंझ्युम करत नाहीये, शॉर्ट फॉल आहे भरपूर? काय होतं, जरी आपण वरवर जरी दिसत असलं की आपण निरोगी आहे,
न्यूट्रिशन काउंट, मी जसं मगाशी आपल्याला बोललो की इम्युनिटी काउंट नाही करता येत. कोरोनामध्ये कळली कोणाची इम्युनिटी चांगली आहे आणि कोणाची नाही आहे, बरोबर ना. ग्रामीण भागामध्ये बघा ना, शेतकरी वगैरे लोकांच्या त्या वर्गामध्ये कमी ॲडमिट रेशो होता किंवा कमी त्या पद्धतीने दाखल झाली. त्याच कम्पॅरेटिव्हली शहरामध्ये म्हणजे अगदी उत्मात चालू होता असं म्हटलं तर काय हरकत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात, कारण त्या लोकांना प्रॉपर न्यूट्रिशन जात नाही. एखाद्या व्यक्तीला असं वाटतं वरून की आपल्याला काही आजार नाही म्हणजे आपण फिट आहेत, पण तसं नाही आहे. तर त्यासाठी आपले न्यूट्रिशनचे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे ओमेगा असेल, D3 असेल, मल्टीव्हिटॅमिन असेल, ते रेग्युलर कंझ्युम केले पाहिजेत. त्यांना काही बाकीचा हार्म होण्याची अडचण नाही आहे, कारण त्याच्यात नॅचरल थिंग्सच आपण वापरलेत सगळ्या. अगदी तुम्हाला मिळणारी कॅप्सूल सुद्धा व्हेज आहे, जिलेटिन कॅप्सूल नाही आहे ती. आणि ज्या टॅबलेट्स तुम्ही वापरता त्या टॅबलेट्समध्ये मिनिमम बाइंडिंग एजंट्स आणि मॅक्सिमम ॲक्टिव्ह एजंट असल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी ते प्रॉपर मेडिसिन जातं. आणि मेडिसिन म्हणजे काय आहे, आयुर्वेदातलं प्रत्येक मेडिसिन म्हणजे काय, निसर्ग आहे. फक्त तो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिला गेला आहे. निसर्गच आहे ना. तुम्ही जाऊन दररोज काय ह्याचं पान खाऊ शकत नाही ना, बेरी खाऊ शकत नाही. त्यासाठी त्या फॉर्मॅटमध्ये आणून दिलं गेलंय फक्त, बस एवढाच विषय. ओके. नाहीतर हा पूर्ण निसर्ग आहे. निसर्गामध्ये जी ताकद आहे ना ती कशातच नाही. कधी कधी आमच्या लाईफमध्ये जर म्हणलं ना हा रिझल्ट आला तो रिझल्ट आला, आम्ही फुल छाती फुगती. पण चुकून एखादा म्हणला ना मी लय खाल्लंय हो सर, पण ते काय बरं वाटत ना मला आणखी. आणि तो माझ्या नातेवाईकात असला ना लगेच मला असं वाटतं हो अवघडे वाटतंय. तर असं का होतं सर? काहीला रिझल्ट शो होतात, म्हणजे ऑलमोस्ट 2-4% असे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला रिझल्ट नाही आला. तर व्हाय? अगदी छान प्रश्न आहे. मी बऱ्याच वेळा माझ्या म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळी मी बोलतो ना, मी रिझल्ट विषयी पहिल्यांदा बोलत नाही. मी रिझल्ट का येणार नाही ना ते पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, कारण मला माहिती आहे की तो प्रश्न तुमच्यासाठी पहिल्यांदा तोच होता की हे दिल्यानंतर त्याचा रिझल्ट नाही आला तर काय. रिझल्ट आला तर होईल, शाबासकी मिळेल, तुमचा रिबन परचेस होईल, ठीक आहे. पण तो रिझल्ट आला नाही तर काय, ह्याची सुरुवातच बरोबर करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीला सांगता ना, एक लक्षात घ्या, आयुर्वेद सांगतं की शरीर प्रत्येकाचं वेगळं आहे, बरोबर आहे ना. इथं बसलेल्या प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. एक सिंपल उदाहरण देतो. कॉन्स्टिपेशनची कोणतीही एकदम छान म्हणजे पोट साफ होण्याची एकदम छान गोळी घेत 10 जणांना जर दिली ना, तर एखाद्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी होईल, एखाद्याचं 3 दिवसानंतर होईल, किंवा एखाद्याचं होणारच नाही. का माहित आहे? कारण त्याचा कोटा कुणाचा हलका असतो, कुणाचा जड असतो. म्हणजे सेम ट्रीटमेंट डिफरंट रिझल्ट देऊ शकते. त्यासाठी आज आपण म्हणजे चांगल्या मुद्द्यावर आहोत. इथिकल डिव्हिजन जी लॉन्च केले, कसं आहे त्याला त्याचा जो म्हणजे सोनारानं कान टोचायला लागतात म्हणतात ना, तसा प्रकार केलाय आज आपण. आता डॉक्टर बसले, डॉक्टर सांगू शकतील ह्याचं जास्त प्रमाण. नाडी पकडून प्रत्येकाची नाडी सेम नाही ना, मग डॉक्टरांना प्रत्येकाला सेमच मेडिसिन दिलं असतं डॉक्टरांनी, बरोबर आहे ना. मग पेशंट बघून मेडिसिन का चेंज होतं? त्याचं कारण ते की याच्यामध्ये प्रायमरीसाठी तुम्ही तुमचे रिकमेंडेशन्स वापरा. मी प्रायमरीसाठी एवढ्यासाठी बोलतोय की ज्याचा व्हिज्युअल कदाचित रिझल्ट येणार नाही, परंतु प्रायमरी जे डिटॉक्स आहेत त्याच्यानंतर डॉक्टरांचं काम आहे ते करतील. आपल्याकडे तशी टीम तयार होते आणि फार चांगल्या पद्धतीनं काम होते. ओके. म्हणजे याच्यामध्ये रिजेक्शन येण्याचं शरीर प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, त्यामुळे त्याची डायजेस्टिव्ह फायर किंवा त्याचे जे मेटाबॉलिझम आहे तेच वेगळं आहे. त्याला पचनच होणार नाही. म्हणजे एखादी वस्तू त्याला पचायला दिली, त्याला पचलीच नाही तर ती काय रिझल्ट देणार? असं पण होऊ शकतं की जो प्रोडक्ट शेअर करतोय त्याला त्याचं नॉलेज नाहीये, असंही होतं बऱ्याच इन्फॉर्मेशन नाहीये. नाही, मी त्यात तोच मुद्दा सांगितला की आपलं प्रायमरी काम आहे तेवढंच करा. तुम्ही सेकंडरीला गेला ना म्हणजे डिसीजला. इथिकलचा अर्थच तो आहे. मी तुम्हाला थोडं समजून सांगेन नंतर. आपण प्रायमरीमध्ये काम केलं पाहिजे. सेकंडरी काम म्हणजे डिसीजचं काम आहे ना, ते एक्सपर्टीज आहेत, त्यांना करू द्या. ओके. ज्यामुळे रिझल्ट वाढतील. तुमचं काम काय आहे माहित आहे की समोरच्या व्यक्तीला प्रायमरी ट्रीटमेंट देणं, सप्लिमेंटरी किंवा प्रायमरी ट्रीटमेंट. जिथं ॲलोवेरा ज्यूस सारखी गोष्ट आहे, त्रिफळासारखी गोष्ट आहे, त्याला द्या ना 15 दिवस, त्याचं पोट साफ होतं. जो एक लक्षात घ्या, आजकालच्या दिनचर्येबद्दल आपण बोलणारच आहे, पण आजकालच्या दिवसभराच्या तुम्ही जर शेड्यूलमध्ये जर विचार केला, स्वतःच्या घरातल्यांच्या सुद्धा, किंवा तुम्ही बाहेर तुमचे मित्र असतील, तुमच्या जेवणाची वेळ ही टोटल रॉंग आहे. इथं बसलेल्यापैकी 10% सुद्धा लोक संध्याकाळचं जेवण 7च्या आत करत नाहीत.
बरोबर. आजाराला सुरुवात तिथूनच होते. झोपण्याच्या पूर्वी 2 ते 3 तास तुमचं जेवण व्हायला पाहिजे, तर ते डायजेस्ट व्हायला तुम्हाला तेवढा वेळ मिळतो. किती जण आहेत तिथले जे जेवण केल्यानंतर 3 तासानंतर झोपतात? आहे का? बरोबर. म्हणजे 10% सुद्धा हात वर नाही झाले. म्हणजे माझं प्रेडिक्शन अजून खाली आलं. म्हणजे 1% लोक आहेत जे 3 तासां वेळ देत असतील, जे खाल्लंय ते पचवायला. आता जे खाल्लंय ते पचणारच नाही तर तुमचं औषध कुठनं लागू होणार? ओके, पण जर आता आपल्याला डिजीजच्या व्यतिरिक्त, जसं मला काही त्या काळात माझं थोडं वेट वाढलं होतं, मला डॉक्टरने सांगितलं होतं चरबी वाढली आहे, आतमध्ये शरीरात फॅट वाढलेत, इश्यू येऊ शकतात. तर मग मला ऑर्गनचं नॉलेज दिलं, बॉडी समजून सांगितली त्यांनी, मला थोडं एज्युकेट केलं. त्याच्यामुळे मग मी प्रोटीन घ्यायला लागलो, लिक्विड घ्यायला लागलो, त्यानंतर विटॅमिन घ्यायला लागलो, त्यानंतर मी फ्रूट सलाड व्हेजिटेबल्स आलो. आणि ज्यावेळेस मला कळतं की मी खाण्यामधून माझं शॉर्टफॉल होतं आहे, तेव्हा मी सप्लिमेंटरी यूज करतो. तर मग आपल्या लोकांना सप्लिमेंटरीची सवय लागण्यासाठी लोकांना काय समजवलं पाहिजे लोकांनी, असं वाटतं मला? साधा विषय आहे अगदी. म्हणजे अक्षय कुमारची सुद्धा ॲडव्हर्टाईज बघितली तर आपण तो म्हणतो की बॉडी वेटला 1 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. ते अन्नातून मिळू शकत नाही ना. आजकाल जे आपल्याकडे अन्न येतं, सकाळीच्या सेशनमध्ये सोनवणे सरांनी सांगितलं की आपण काय खातोय, बरोबर ना. मग आपण जर ते खात असेल तर प्रोटीनचं एक्सपेक्टेशन काय ठेवणार आहे आपण त्या अन्नातनं? तुम्हाला सप्लिमेंटरी म्हणूनच घ्यावं लागेल प्रोटीन. असा विषय आहे तो. आज मार्केटमध्ये, ट्रॅडिशनल मार्केटमध्ये प्रोडक्ट विकतात, नेटवर्किंगमध्ये प्रोडक्ट्स विकतात. तर आज आपल्या हातात जे प्रोडक्ट्स आहेत, तर त्या प्रोडक्टचे मिरेकल रिझल्ट येण्याचे, जसं आपलं सोपचं उदाहरण घ्या, आपली टूथपेस्ट कोणी वापरली तरी नसचे ड्रॉप वापरला, किंवा आपलं वेदामृत लिक्विड वापरलं, किंवा आपलं आकाश सोना, एक आडसूळ सुद्धा लोकांना पॉझिट करते, आपला आडूळसा. तर या सगळ्या प्रोडक्ट्स 100% जे रिझल्ट क्रिएट करू राहिलेत, तर याच्या पाठीमागचं जे तुम्ही सांगितलं ते इन्ग्रेडियंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, R&D आहे. कारण कोणतंही प्रोडक्ट बनवताना त्याच्या R&Dच्या व्यतिरिक्त जाता येत नाही. आणि जे लोक विदाऊट R&D एखादा प्रोडक्ट, फक्त आजकाल काय झालंय, गुगलवर सर्च करून प्रोडक्ट बनवायची लई फॅशन निघाली. त्यामुळे काय व्हायला लागलं की आयुर्वेद सुद्धा बदनाम व्हायला लागलंय. तसं नसतंय ते. ॲक्च्युली याच्यामध्ये फार चांगला अभ्यास करणारे वैद्य लोक, तज्ज्ञ लोक आहेत. त्यांच्या क्लिनिकमधल्या अनुभवानुसार इन्ग्रेडियंट कोणता वापरला जातो, कुठल्या कंडिशनमध्ये वापरला जातो, हे कंडिशन्स बघून तो प्रोडक्ट तयार केला गेला पाहिजे. म्हणजे हे म्हणजे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरनं मी सगळ्या मॅन्युफॅक्चररना सांगू इच्छितो की आयुर्वेद बदनाम करायचं नसेल, येणाऱ्या काळामध्ये आयुर्वेदाचा विश्वास प्रगाढ करायचा असेल तर चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट दिलं पाहिजे. काही एक्सपर्ट लोकांनी आपल्या प्रोडक्टबद्दल स्टडी केले, ते आपले रिझल्ट्स पाहून, आपल्या आकाश सोनाचा रिझल्ट पाहून स्पेशली त्यांचा क्वेश्चन असा आलता की तुम्ही याच्यात स्टिरॉइड तर नाही वापरत? म्हणजे हा प्रश्न आल्यानंतर आता ज्यांना नॉलेज नाही ते कन्फ्युज होणार ना. बी टाकले, आता झाड लावत बसा, पाणी टाकत बसा रोज. तर याच्यावर काय टॉक करू शकतो आपण? याच्यामध्ये एक तर सिंपल विषय आहे. असा कोणी प्रश्न विचारला तर त्याला पहिले स्टिरॉइड किती असतात ते विचारा, बरोबर. आणि कोणत्या स्टिरॉइडची टेस्ट करायचे ते विचारा, आपण ती टेस्ट करून देऊ. हे पूर्णतः आपण जेवढे उत्पादनं तयार करतो हे पूर्णतः नॅचरल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह सुद्धा यूज होतात ना, ते फूडचे डेरिव्हेटिव्ह आहेत, समजून घ्या. म्हणजे सायट्रिक ॲसिड जर यूज होत असेल तर तो लेमनचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे कोणताही सोर्स हा फूडचा तसा अलाउडच नाही. आणि तुम्ही जर इथिकल, एवढ्या सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टी आपण बोलतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करतोय, तर रिझल्टसाठी स्टेरॉइडवर डिपेंड राहायची गरजच नाही ना, बरोबर. त्यामुळे कुणी तुम्हाला असं आव्हान देत असेल तर आपण कधी एनी टाइम फक्त त्याला विचारा, त्या व्यक्तीला विचारा. म्हणजे असा प्रश्न माझ्या समोर आला होता, हा प्रश्न, क्वेश्चन विचारा. हा, तो सेम प्रश्न फक्त विचारा की बाबा कोणतं स्टेरॉइड टेस्ट करायचे, मग आपण त्याच्यावर पुढचं. आणि जेव्हा आपलं इंटेन्शन एवढं प्युअर आहे तर चुकीचं काम करून तो इनडायरेक्ट कर्म तयार होतोय ना. गरजच नाही. म्हणजे हे असं करून विकायची गरजच नाही आपल्याला. काय करायची आवश्यकता आहे ते. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा, आपल्या ज्या टॅबलेट आहेत, मी काही कंपनीचे टॅबलेट बघितले त्या फार गुळगुळीत असतात, त्याला हार्डनेस केला जातो. आणि आपल्या टॅबलेट बघितल्या तर त्याच्यावर अशी काही ट्रीटमेंट नाही केली, तर का? ह्याच्यामध्ये कसं असतंय, ज्यावेळी तुमच्या गोळी स्टमकमध्ये जाते त्याचा डिझॉल्युशनचा टाईम असतो. तेवढ्या वेळात ती जर डिझॉल्व झाली ना तर ती चांगल्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट देते. आणि त्याचा एक स्पेसिफिक टाईम आहे. आणि ह्या प्रत्येक आपल्या टॅबलेटचं टेस्टिंग केलं जातं
तेवढा किती वेळामध्ये ते डिझॉल्व्ह होते. Okay. स्टमक मध्ये आत गेल्यानंतर किती वेळात डिझॉल्व्ह होतं. पचन लवकर झाले पचन लवकर. जर ती डायजेस्ट टाईप प्रॉपर झाली, तुमच्या इंटेस्टाईन मध्ये प्रॉपर डिझॉल्व्ह झाली तरच ती लागू पडते. मायकल जॅक्सनचं तुम्हाला उदाहरण कदाचित काही लोकांना माहीत असेल की ज्यावेळी त्याचं हे पोस्टमॉर्टम केलं गेलं तर त्याच्या पोटामध्ये बऱ्याचशा अनडायजेस्टेड पिल्स मिळाल्या. अरे बाप. हा ऑडिटेड सब्जेक्ट आहे. हे का होतं, कारण ती गोळी आत गेल्यानंतर ती डायजेस्ट झाली पाहिजे ना, तर ती लागू होईल. आणि त्यासाठी तुम्हाला बाइंडिंग मटेरियल जे आहे ते कमीत कमी वापरावं लागतं. ओके, म्हणून जे आपल्या गोळीला बांधून ठेवणारं जे मटेरियल आहे ना, मी एवढं टेक्निकल एकदम इझी समजून सांगतोय तुम्हाला. जी गोळी आहे ती तर अशी पावडर किंवा एक्स्ट्रॅक्ट असतील ना, मग ते बांधले पाहिजेत ना मशीनमध्ये. मग ते बांधून ठेवण्यासाठी जे केमिकल्स वापरतात ना, ते जेवढे कमीत कमी वापरले जातील तेवढं चांगली गोळी तयार होते. आणि आपले सर्व प्रोडक्ट हे त्या पद्धतीनं डेव्हलप केलेले आहेत. मिनिमम बाइंडिंग मटेरियल, म्हणजे बरेचसे आमच्या क्षेत्रातली पण लोक म्हणतात सर हाऊ इज इट पॉसिबल की एवढ्या कमीत बाइंडिंग मटेरियलमध्ये कशी तुम्ही करू शकता. आपलं जे कॅप्सूल बनलंय ते तर व्हेज आहे. वेजच आहे. त्यानंतर त्याचा जो आत डायजेशनचा टायमिंग काय आहे किंवा त्याच्या काही साईड इफेक्ट आहेत का? नाही, ते बिफोर 30 मिनिट्स ते डिझॉल्व्ह होतं, त्यामुळे अडचणच नाही काय. तुम्ही एवढे लकी लोक आहेत, हे क्वेश्चन फार हायर लेवलचे आहेत. हे लोक कोण विचारतं? ज्यांना महिन्याला 50-50 लाख कमवायचे असतात ते. येते लक्षात? तर तुम्ही लकी आहेत की एवढ्या डेप्थ पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ राहिलोय. कारण की आम्ही अशा बुचकुलीने गोळ्या खातो, तुम्ही खाणार का? नाही तर आपली ओ मस्त बाईक हत्ती आणि जमल का? तर मला असं वाटतं वेलनेस इंडस्ट्री, न्यूट्रिशन इंडस्ट्री, हेल्थ इंडस्ट्री म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल, पावडर, लिक्विड खायचं आणि हजारो लोकांना खायची सवय लावायची, तर टर्नओव्हर येतील आणि बिझनेस तयार होऊ शकतो. नाही तर कन्सिस्टन्सी मारलं साबण झाली बुक कन्सिस्टन्सी. फूड, हेल्थ इंडस्ट्रीवर, न्यूट्रिशनवर काम करावं लागेल. ग्रेट सर, मला असं वाटतं तुम्ही सगळी काळजी घेतली आहे सर. म्हणजे तुम्ही मला घाबरताय सर 100% ना. बघा सर, कनेक्ट होण्याचं कारण काय? स्पिरिच्युअलिटी. जे लोक आध्यात्मिक असतात ना, त्यांना अशा अपॉर्च्युनिटी असे खजाना पडला ना तरी ते उचलत नाही. त्यांना माहिती आहे कर्मा बांधणार आहे. हा फार मोठा सब्जेक्ट आहे. ही हायर कॉन्शियस सुप्रीम पर्सनॅलिटीच्या टीचिंग्स आहेत या. हे भगवंताने आपल्या ऑलरेडी मॅन्युअल सांगितलं की कसं राहावं. तर आपली कंपनी ते प्रिन्सिपल फॉलो करते. म्हणून महाराष्ट्रात ना इंडियातले सगळे लीडर सनेचं स्टडी करू राहिलेत. अरे काय होऊ राहिलंय? नाही तर काही लोक म्हणतात अयो असं कसं होऊ राहिलंय. हे आज इथं चर्चा होऊ राहिली की ह्या का होऊ राहिलंय सर. त्यानंतर साबणबद्दल तर आपण बोललोच. बाकी आपलं प्रोटीन मध्ये युनिकनेस काय आहे? आपण प्लॅन्ट प्रोटीन डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कसं आहे की प्लॅन्ट बेस्ड प्रोटीन आयसोलेट्स वापरतो आपण. जे काय होतं, डायजेशनचा जो रेट आहे तो प्लॅन्ट प्रोटीनचा फास्ट आहे. आणि त्याचं म्हणजे जे नॅचरली मिळतं आहे त्याचा विनाकारण आर्टिफिशियली किंवा वेगनमध्ये, आजकाल वेगनचा फार विषय आहे, तर त्याचा तुम्ही जर सब्जेक्टिव्ह घेतला तर प्लॅन्ट बेस्ड म्हणजे आपल्याकडं आत्ता आपण वापरतोय त्याच्यामध्ये सगळे प्लॅन्टचे म्हणजे पी प्रोटीन असेल, ब्राऊन राईस असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर आपण डायजेस्टिव्ह मॉलिक्युल सुद्धा, एन्झाईम सुद्धा देतोय, जेणेकरून ते प्रोटीन डायजेस्ट तर झालं पाहिजे ना. म्हणजे मी पुन्हा तोच प्रिन्सिपल सांगतो की एखादी गोष्ट आपण खातोय ना, ती डायजेस्ट झाली तरच लागेल ना, अन्यथा ती निघून जाईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. आता मार्केटमध्ये भरपूर ॲलोवेरा विकतात, पण आपला ॲलोवेरा बॉटल घेतली रे घेतली, लोक म्हणतात बरंच वाटायला लागलं, पिऊशी वाटती आहे ना. का मगाशी सांगितलं सगळ्यात जास्त स्टडी माझा त्या ॲलोवेरामध्येच झालाय, कारण त्याची सुरुवातच प्रॉब्लेम पासून झाली. प्रॉब्लेम म्हणजे शेतकऱ्यांना तो म्हणजे शेतात लावला गेला आणि पुढं म्हणजे सांगताना सांगितलं त्याच्यात केमिकल वगैरे वापरायचे नाहीत. त्यामुळं कोरफडची शेती ही पहिल्यापासून ऑर्गॅनिक होती, त्याला केमिकल वरून काही फवारणी होत नाही, बरोबर. म्हणजे रॉ मटेरियलच म्हणजे शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गुंटी म्हणतो ना, तसा प्रकार आहे. रॉ मटेरियलच ऑर्गॅनिक आहे पूर्णपणे. आणि 18 महिन्याच्या वरचीच कोरफड आपण सिलेक्ट करतो. 18 महिन्याच्या आतली कोरफड आपण घेत नाही. 99% कॉन्स्टिट्यूशन असं आहे की 99% वॉटर आणि 1% फक्त सॉलिड असते त्याच्यात. ओके. त्यामुळं योग्य प्रकारचं रॉ मटेरियल जर वापरलं ना, म्हणजे आपला जो ॲलोवेरा आहे त्याचा म्हणजे लाईफ आहे तो 18 महिन्याच्या वरचाच असतो, म्हणजे तो मॅच्युअर्ड झालेला असतो. आणि फायबरचं जे पर्सेंटेज आहे
ते आपलं सगळ्यात हायएस्ट आहे. म्हणजे वर्ल्डमधला टॉपचा ब्रँडला सुद्धा कम्पीट करू शकेल एवढं चांगलं कॉन्सन्ट्रेशन आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे जी प्रोडक्ट तुम्ही देताय, प्रोडक्ट म्हणजे एक बिलीफ आहे, एक इथिक्स आहे. म्हणजे मला असं वाटतं एक कॉन्फिडंट आहे जो आज आपल्यापर्यंत पोहोचलाय. हीच जर थॉट, हा ट्रस्ट जर आपण मार्केटमध्ये घेऊन गेलो, इन्ग्रेडियंट क्वालिटी, म्हणजे छाती ठोकून तुम्ही म्हणले पाहिजे की आमच्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटीत कॉम्प्रोमाइज केलं जात, हे ह्या कॉन्फिडन्स तुम्ही धरायला तयार आहात का? समोर 10 लोक उभा आहेत, 100 लोक उभा आहेत, तरी तुमचा कॉन्फिडन्स हलणार नाही पाहिजे. समजतंय का? कोणी जर म्हणलं तू कुठला आहे, तुम्ही म्हणले मी ह्या गावाचा आहे, तो म्हणला हे तू या गावाचा नाही, तुम्ही कशी उभा राहणार? काय म्हणला? चल घरी. तसं मला असं वाटतं सर, आपल्या क्वालिटीवरती हे लोक जर ठाम असतील तर मला नाही वाटत मार्केटमध्ये सनेजला कोणी हालू शकतं. तर मी आयुष्यात लाईफमध्ये भरपूर टूथपेस्ट वापरले सर. कोलगेट वापरल्या, आम्माची वापरली, ही वापरल्या, त्या वापरल्या, नेटवर्क पॅकेटची वापरल्या, पेप्सोडेंट वापरले. ते डॉक्टरनी पेशंट डाटासाठी दात दुखावणे म्हणून कोणतं असतं ते सेन्सोडाईन, डॉक्टरची फेमस टूथपेस्ट. काही झालं नाही हो, पण लाईफ मध्ये पहिल्यांदाच त्या सगळ्याची टूथपेस्ट केली. आणतोया सर. मग जर एवढं भयानक प्रोडक्ट आहे तर मग आयला एवढं दिवस लपून का ठेवलं लोकांनी? अशी मार्केट किती मोठे आहे. ऍक्च्युली मी आज तीच स्ट्रेंथ सांगतोय तुम्हाला की आपण कुठलंही प्रोडक्ट जे तयार करतो, आता टूथपेस्टच तुम्ही सांगितलं, एक सिंपल फरक सांगतो. मार्केटमध्ये बऱ्याचशा ज्या टूथपेस्ट आहेत ना, त्याचं सगळ्यात मोठं काम फक्त फ्लेवरवर आहे. तुम्हाला बरं वाटतं फक्त, हा छान मस्त घासल्या फार, परंतु त्याचा हेल्थ इफेक्ट म्हणजे जो हिरड्यांसाठी जो त्याचा रिझल्ट आहे किंवा दातांसाठी जो त्याचा रिझल्ट आहे तो येण्याचा विषय येत नाही, कारण तो फ्लेवर केलेला आहे आणि बेसला मटेरियल असतं कॅल्शियम कार्बोनेट. त्यामुळं हे लक्षात घ्या, आपली जी टूथपेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह मटेरियल ऑइल लागतं, तुम्हाला जाणवतं. तुम्ही ज्यावेळी ब्रश करताना जाणवतं की ह्याच्यात ऑइल आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते डेव्हलप केलं गेलेलं आहे. ॲक्टिव्ह मटेरियल हायर लेवलला ॲक्टिव्ह मटेरियलचं पर्सेंटेज आहे, म्हणून तिचा रिझल्ट सेन्सिटिव्हिटीवर तर 1 नंबर रिझल्ट आहे त्याचा, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही हे प्रोडक्ट स्वतः वापरा, फील करा आणि ते जे फील आहे ना ते रिकमेंड करा. प्रोडक्ट ऑटोमॅटिक रिकमेंड होणार आहे. आणि एक लक्षात घ्या, माझा अनुभव आहे, मी माझ्या घरापासून तो अनुभव सांगतो की आज तागायत माझ्या घरामध्ये जेव्हापासून आपण आयुर्वेज डेव्हलप केलेलं आहे तेव्हापासून दुसरी टूथपेस्ट बाहेरून आलेलीच नाहीये. ओके. व्हरायटी आपण अजून भरपूर काढू ना. तुम्हाला फ्लेवर आवडत नाही एखादा, आपण दररोज काम करतोय सर, दररोज नवीन काम चालू आहे. मी सांगत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट, कारण कन्फ्युजन नको. त्यासाठी ऑप्टिमम सेल होत नाही एखाद्या गोष्टीचा. म्हणजे आज तुमच्या स्ट्रेंथचे आहे ना 1% सुद्धा टूथपेस्ट तुम्ही विकत नाही. ॲक्च्युली आहे ना तुमचा इंट्रोच टूथपेस्टनं झाला पाहिजे. सर बोलतायत ना त्याप्रमाणे साबण आणि टूथपेस्ट या गोष्टीनंच इंट्रो झाला पाहिजे. तो माणूस तुम्हाला आयुष्यभर, किमान तो तुमचा नाही डीलर होणार किंवा तो तुमचं सब जो आपण डिस्ट्रीब्युटर नाही होणार, पण तो कस्टमर आहे ना आयुष्यभर टिकून राहील. सर तुम्हाला असं वाटतं का आज आपण केस बघित टक्कल पडलं तर तेल आठवत, तुम्हाला वजन वाढलं तर? हे 1% मार्केट नाहीये. खरं मार्केट माझ्याकडे साबण आहे, माझ्याकडे टूथपेस्ट आहे, त्याला काय आहे, त्याची गरज आहे. मला सांगा, रोडवर एक व्यक्ती आहे, मी म्हणलं काका ही साबण आहे टूथपेस्ट, मी 2 मिनिटं बोलू का असं म्हणलं, त्यांना ऐकून घेणार का नाही घेणार? आणि ते कॉन्फिडंट विका. बघितलं रोडवर सिग्नलला प्रोडक्ट विकतात, भाजीपाल्याचे तिथे प्रोडक्ट विकतात, स्टॉल लावून विकतात. चालता बोलता ज्याच्या खरंच आग लागली ना, तो चालता बोलता 10-20 कस्टमरला प्रोडक्ट देऊ शकतो, कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकतो. ज्याला करायचंच ना त्याला मार्ग आहे. काय वाटतं? नुसतं मला मेंबर बघायचा आहे, मला फास्ट ट्रॅक काढायचं. प्रोडक्ट मेन गाभ आहे आपल्या बिझनेसचा, मला तरी वाटतं. याचा अनुभव मी चांगला पण अनुभव घेतलाय. त्याला तुम्ही बघण्याच्या दृष्टिकोनातून तो वाईट अनुभव सुद्धा असू शकतो तुमच्या दृष्टिकोनातून, कारण तुम्ही त्या काही ज्या चुका आहेत ना त्या टाळल्या पाहिजेत. एक लक्षात घ्या, माझा वैयक्तिक ॲक्सेस हा एकदम क्लिअर ॲक्सेस आहे. त्यामुळे एखादा कस्टमर सुद्धा कधी कधी माझ्यापर्यंत पोचू शकतो.
म्हणजे एक लक्षात घ्या की जर कस्टमर माझ्यापर्यंत पोहोचत असेल आणि जर तुम्ही त्याला प्रोडक्ट नाही पोहोचू शकत आहे तर तुमची हार आहे ती. आणि प्रोडक्टची म्हणजे प्रोडक्ट हा तुमचा किती काम करू शकतो ना, तर तुम्हाला तो व्यक्ती म्हणजे ज्यावेळी एक्सप्लेन करतो ना ते समजून घ्या की तो किती आतुरतेनं, म्हणजे एखाद्या गोष्टीचं म्हणजे सर सोप मी आहे ना शेल्फला लावलेला मग दिलेला आहे. सरांना भोसले सरांना माहित आहे. हा, तो म्हणले म्हणजे पार तो म्हणला तुम्हाला जर पुन्हा प्रोडक्ट देताच येत नाही बनवलंच कशाला. मला जे तुम्ही आता फील दिलंय ना ते कुठं भेटतच नाहीये. समजतंय का. हॉटेल फेमस कोणी केले, डोसा फेमस कोणी केला, इडली फेमस कोणी केली, ब्रँड कोणी केले, सनेज फेमस करायची वेळ आल्यावर मेंबर शोधताय. अरे बी पासून झाड होतं. काय होतं, एक एक प्रोडक्ट्स. लोकांनी 1 रुपयाचं नवरत्न तेल घुसवलं राव. राईट और रॉंग. तर मला वाटतं इथून पुढं सनेजची बिझनेस करण्याची स्ट्रॅटजी चेंज झाली पाहिजे. काय वाटतं सर. सिम्पल, मी नेहमी उदाहरण तुम्हाला केशकिंगचं उदाहरण देतो. केशकिंगचं 300 कोटीचा ट्रेड होता, समजून घ्या तुम्ही. एकच प्रोडक्ट, सिंगल प्रोडक्ट होतं. अशा ट्रेडचे असे कॅपॅसिटी असणारे तुम्हाला 300 प्रोडक्ट दिलेत. किती मोठा सेल व्हायला पाहिजे. सेल होत नाहीये, वन टाइम सेल होतोय आणि त्याचे रिझल्ट तुम्ही एक लक्षात घ्या. माझा ॲज अ मॅन्युफॅक्चरर जो कॉन्फिडन्स आहे ना तो 60%चा आहे. पर्सेंटेज कुणी किती घ्यायचं ते माहीत नाही, परंतु ते 60% लोक आहेत ना सरळ शिव्या देतात ज्यांना प्रोडक्ट नंतर अवेलेबल होत नाही. आपलं हेअर लोशन हे जे प्रोडक्ट होतं आपण काय केलं तर मागं टाकलं होतं. पुन्हा लोकांची डिमांड आली तर का तुम्ही त्याच्यात म्हणले की काही लोक म्हणले फेस होत नाही, मग काही लोक म्हणले ते लई भारी आहे. त्याच्याबद्दल काय बोलणार सर. नाही, काय होतंय जे चांगलं असतंय ना ते पचनी पडत नाही लवकर. असा प्रॉब्लेम आहे. आपण सगळ्यांना सांगतोय सल्फेट फ्री वापरायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आता मला हे सांगायची गरज नाही की हिंदुस्तान लिव्हरनं आणि हे आत्ता प्रोडक्ट काही रिटर्न घेतले बघा शॅम्पूमधले किंवा ह्याच्यातले डव वगैरे. हे का होतं माहिती आहे की नंतर रिसर्च होऊन उपयोग नाही ना. माणसं की जातात ना ते तोपर्यंत किंवा त्यांना नुकसान होतं ना. मग आपल्याला जे माहीत आहे त्या चुका का करायच्या. म्हणून चांगलं प्रोडक्ट आपण तयार करतो ना तर त्याच्या मागची थोडीशी फिलॉसॉफी समजून घ्या. बरोबर आहे. फार लय फेस झाला म्हणजे लय चांगला असं काही नसतं ना. तुम्हाला स्मूथ आणि सिल्की हेअर्स पाहिजेत, डॅन्ड्रफ नको आहे, एवढाच त्यातला आउटकम आहे. फील तो आलाच नाही म्हणून तो प्रोडक्ट खराब होत नाही. त्याच्यातलं मेथोडॉलॉजी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा आयुर्वेदिक कंटेंट पण समजून घेणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. माग मला वाटतं पंचपोटली अमोल सर माझं डिस्कस झालं, बिगिनिंग लेवलला शॉर्टफॉल झालता, तेव्हा तुम्ही सरासोबत बोलले होते. तुम्ही एक्सप्लेन केलं होतं की ते प्रोडक्ट बनण्याची प्रोसेस काय होती. म्हणजे पंचपोटली माहिती आहे ना सगळ्यांना. तर त्याच्यावर ती प्रोसेस काय सांगू शकता जरा. म्हणजे एक एवढंसं प्रोडक्ट वरती पण सनेज किती सिरियस घेते. तुम्ही आत्ता जर त्यांच्याकडे कोणाकडे पण गुगल असेल ना तर गुगलवर सर्च मारा पत्रपोटली. भारतामध्ये फक्त एवढी पण बोटं मोजत नाहीत एवढ्या कंपन्या बनवतात. ती बांधण्याची एक कला आहे, ती त्याच पद्धतीनं बांधली जाते. कुणाला त्यातली गाठ कळली का आता पण गाठ कुठं बसते कुठं निघते. हे मॅन्युअल काम आहे आणि त्याचा रिझल्ट मी नेहमी अमोल सरांना तो उदाहरण देतो. एखाद्याचं दुखत असलं ना उभं राहा, जाऊ दे पैसे खिशातले, पत्रपोटली करायला सांगा, अर्ध्या तासानंतर फील विचारा. जर तो कस्टमर निगेटिव्ह झाला ना तर आपण परत ह्या प्रोडक्टच्या उत्पादनात जाणार नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन जरा टफ लेवलचा असू शकतो. मोठे मोठे लिडरचा प्रश्न असतो. सुरुवातीला कंपनीला गरज असते पैशाची, त्यानंतर क्वालिटी देणार. जसं नवीन नवरी सगळं ऐकते ना, नंतर काय ऐकत नाही ती. तर काय गॅरंटी की हीच क्वालिटी तुम्ही ठेवणार भविष्यात. त्याच्यावर काय एक्सप्लेन देऊ शकता तुम्ही आम्हाला. बरोबर ना. किती लागला प्रश्न आहे हा. म्हणजे मी आहे ना तुमच्याकडून. प्रोडक्शन असल्यामुळे 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी आता पहिला माझा बेस तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला. बरोबर. मी सांगितलंय माझा शेवटचा प्रोजेक्ट आहे. मग जाता जाता वर उत्तर परत द्यायचे मला, परत शेवटीचं काम चुकीचं. बस प्रश्नाचं उत्तर भेटलं का. हा, जिथं स्पिरिच्युअलिटी आहे तिथे इश्युअरिटी, जिथं क्वार्टर आहे नाहीतर मग आम्ही पॅक मारून बसलो असतो इथं. तुम्ही काय म्हणले असते फॅशन आहे आपण पण मारू. नाही, अगदी प्रामाणिकपणे सर एक म्हणजे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला.
मी फार इमोशनल व्यक्ती आहे. म्हणजे सगळ्यांनी तो अनुभव घेतला आहे. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, माझा हा माझ्या लाईफमधला शेवटचा प्रोजेक्ट आहे. तसंही या प्रोजेक्टच्या आधीसुद्धा मला काही करायची गरज नव्हती आणि याच्यानंतरसुद्धा काही करायची गरज राहणार नाही. एवढे अचिव्हमेंट लाईफमध्ये केलेत मी. ग्रेट 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 ग्रेट. आज वेट लॉस मोठ्या मोठ्या कंपन्या स्पेशल 90% फोकस त्यांचा वेट लॉसवर आहे. ते फूड रिप्लेस करतात. शेक प्या, हे प्या, ते प्या. आणि आमच्या लोकांना सवय असते, ते पेले तरी पुन्हा जेवण करतात. घरचे म्हणतात खाणं भाऊ थोडं. मी अनुभव घेतलाय. कोणी कोणी घेतलाय? शेक पेल्यावर पुन्हा 8 तासांनी घरचे म्हणले गरम गरम चपाती केली, 3 घालल्या. म्हणजे डबल कॅलरीज झाल्या. तर आपलं लिक्विड, आपल्या टॅबलेट, आपली पावडर, याच्यामध्ये मी इन्ग्रेडियंट बघितले तर मला वाटतं 40 एक वनस्पती आहेत जवळपास. वाचायला गेलं तर आपणच जेडे होतो, बरोबर ना? तर का व्हाय आपलं प्रोडक्ट हळूहळू काम करल, पण मग काय आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलू ॲक्च्युली शकता? काय, वजन वाढण्याची प्रोसेस किंवा फॅट, चरबी ज्याला म्हणतो आपण, ती वाढण्याची प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आयुर्वेद आहे ना, म्हणजे अगदी डायबिटीसकडे पण बघताना आयुर्वेद बघतं ना, त्यावेळी त्याचं 14 प्रकार म्हणून बघतं. ॲलोपॅथी तसं बघत नाही, किंवा मॉडर्न सायन्स, न्यूट्रिशन सायन्स तसं बघत नाही. न्यूट्रिशन सायन्स जातं कॅलरीजवर, कॅलरी इनटेक, कॅलरी आउट. मग तुम्ही कमी खा किंवा पाणी जास्त प्या वगैरे ह्या अशा गोष्टी सांगितल्या जातात. आणि त्या कॅलरीचा तुमचा बॅलन्स कधी ना कधीतरी हलतोच, कारण माणूस आहे, त्याला एखादी गोष्ट आवडते, मग ती आवडणारी गोष्ट तो खाणारच. ते कंट्रोलमध्ये तुमचं जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक्सरसाइज कंट्रोलमध्ये आहेत, तुमचं डाएट कंट्रोलमध्ये आहे, तर तुम्हाला हे रिझल्ट येणारच आहेत. परंतु आयुर्वेद तसा अँगल नाही बघत. आयुर्वेद हा कारणाकडे जातो, मूळ कारणांच्याकडे जातो. आणि जी चरबी डिपॉझिट झाली तिला ते मॉलिक्युल, म्हणजे ते जी चरबी आहे ती डिझॉल्व करणं गरजेचं आहे. मग त्या प्रत्येक इलेमेंटचा किंवा प्रत्येक हर्ब्सचा एक वेगळा उपयोग आहे. म्हणजे तुमचं वेट लॉस पण झालं पाहिजे, पण त्याचा तुमच्या किडनीवर किंवा तुमच्या गुडघ्यावर लोड नाही आला पाहिजे. काय होतं, तुमचा फॅट लॉस होणं म्हणजे काय, सगळीकडचा होणार ना फॅट लॉस वन टाइम. त्याला काय त्या औषधाला किंवा त्या प्रोडक्टला माहित आहे का, नाही इथलंच कमी करायचं आहे असं काय नाही. ते जिथं ओव्हर डिपॉझिट आहे तिथलं ते करतं. मग ऑर्थोचा त्रास चालू होतो, म्हणजे पेन्स चालू होतात. ते न व्हावे, बाकीचे साईड इफेक्ट होऊ नयेत म्हणून आयुर्वेदातले जे इन्ग्रेडियंट वेगवेगळे आपण जे यूज केलेत ते वेगवेगळ्या कारणासाठी वेट लॉस करत असताना उपयोगाला पडतात. म्हणून इतके चांगले रिझल्ट आहेत त्याचे. ओके सर, इथिकल डिव्हिजन जे आता आलेत आपले प्रोडक्ट, तर कशा पद्धतीने आम्ही डॉक्टर लोकांना प्रेझेंट केलं पाहिजे, तो फ्लो शॉर्टमध्ये सांगितलं तर बरं होईल. रेडी आहे सगळेजण? इथिकल डिव्हिजन डॉक्टरला कसं प्रेझेंटेशन समजावं? अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सर्वांनी थोडंसं ह्या विषयाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण बिझनेसमधलं खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, तुम्हाला ह्या डिव्हिजनमधून करता येणार आहे. नशिबानं आपल्याकडं बरेचसे डॉक्टर्स जॉईन आहेत, ज्यांनी आधीच न्यूट्रिशनवर सुद्धा आपल्यावर चांगला विश्वास ठेवला आहे. सेकंडरी म्हणजे इथिकलचा अर्थच असा आहे, इथिकल डिव्हिजनचा, की दिस मेडिसिन्स आर प्रिस्क्राइब्ड बाय मेडिसिनल प्रोफेशनल. म्हणजे जे डॉक्टर्स आहेत ते प्रिस्क्राईब करतात त्या डिसीजसाठी. आपलं काम आहे ना, आपलं काम हे MR सारखं आहे. इथून गेल्यानंतर किमान 10 डॉक्टरांना हे प्रोडक्ट प्रेझेंट केलं गेलं पाहिजे. तुमच्या टीममध्ये 10 डॉक्टर्स पाहिजेत. कसं प्रेझेंट करू शकतो आपण? म्हणजे डॉक्टरला जाऊन आपण प्रोडक्ट इन्ग्रेडियंट दाखवावं लागते आणि त्यांना त्यांचे तुम्ही हे प्रोडक्ट समोर ठेवले ना, आता आपल्याकडे कचरे सर सुद्धा आहेत, बोलायचीच गरज लागणार नाही. असे प्रोडक्ट आहेत क्लासिकल. तुम्ही एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 10 प्रोडक्ट क्लासिकल आहेत, ग्रंथोक्त ज्याला म्हणतो आपण. ते प्रोडक्ट आहेत ना 5000 वर्षापूर्वी इन्व्हेंट केलेले आहेत. तिथं आपली बुद्धी लावायची गरजच नाही. ते फक्त मार्केटच्या रेटमध्ये आणि मार्केटपेक्षा बेटर क्वालिटी आपण आणलेत. ओके, तुम्ही हे प्रोडक्ट फक्त त्यांना लिस्टिंग केलं ना, तर त्यांना तुमचा प्लॅन द्या आणि त्याच्याप्रमाणे बल्कमध्ये त्यांना एकदा, कारण पेशंट आपले त्यांच्याकडे जाणार आहेत. ओके. म्हणजे आपण त्यांना Customer मिनिमम 25,000 चे प्रोडक्ट देणार देणार, आहे. त्याच्यावर त्यांना रिटेल प्रॉफिट, त्यांचा Yes. कॅशबॅक इन्कम आणि त्याच्यावर काही आपण ऑफर्स वगैरे सेट सुद्धा करू राहतात. शकतो, लाईक Offers फास्ट ट्रॅक. आणि त्याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे, तुमचा जो कस्टमर आहे, कारण ऑलरेडी PV तुमचे ज्या पद्धतीने बिझनेसचं स्ट्रक्चर आहे त्यात मारलेले असतील, तो तिथं जाणार आहे, त्याला फ्री कॉस्ट चेकअप मिळणार आहे. म्हणजे त्यांचा प्रोफेशन डिस्टर्ब न करता Yes. आपण MR ची सर्व्हिस देऊ आणि त्यांच्या आपल्या टीम मध्ये टर्नओव्हर करून घेऊ. क्लिअर झाला का पॉईंट? नाही तर मग डॉक्टर एक लक्षात घ्या, आज इथं 500 आपले लीडर्स आहेत, इंटू 10 5000 डॉक्टर जर जॉईन झाले ना,
तर काय होऊ शकतं ना, तुम्ही एखाद्या डॉक्टर आता इथं बसलेत ना, त्यांनाच विचारा काय होऊ शकतं. दे आर द प्रोफेशनल्स. ते प्रोफेशनल्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी ट्रीट करायच्या, आणि जो बेस्ट रिझल्ट तुम्हाला घ्यायचा आहे ना, तो तिथून त्याचा मार्ग खुला होतो. आता एवढं मोठं स्वप्न झालेत, आज मोठे मर्सिडीचे स्वप्न आले, आणि आता सविता मॅडमने तर 13 मध्येच 15 करोडचं चार्टर फ्लाईट पण लिहून ठेवायला आहे. बघितलं का वाघीन काही स्वप्नबाती. तर मला सांगायचं आहे की सर, कॅपॅसिटी आहे का आपल्या कंपनीची त्या लेवलला? लोक तर लई पेट नाहीत आता हे. सर, ज्या वेळेला आपण ओगेज लॉन्च केलं ना, त्याच वेळी आपल्या स्वप्नांची उडान काय आहे ना हे लक्षात आलं असेल. आपण एखादी गोष्ट ज्यावेळेला करतो ना, म्हणजे तुमच्या समोर येण्याच्या आधी त्याचं प्रिपरेशन कम्प्लीट असतं. सर, तुम्ही प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर फेकू राहिला तर आमचा. सर, वेळ कमी आहे ना. म्हणजे नाही, राईट असंच ना. जो माणूस मार्केटला जातो, प्रश्नाचे उत्तर द्या, लोक जॉईन होणार. डिस्ट्रीब्युटरचे उत्तर द्या, पीव्ही येणार. लीडरचे उत्तर द्या, लाखात चेक येणार. सर उत्तर देऊ राहिलेत ना, मग आपण देणार ना, ट्रेनभर पीव्ही देणार. सर, आपण जो प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय ना, म्हणजे कदाचित हे स्वप्न आज इल्युजन वाटेल तुम्हाला. सगळ्या कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात आहे ना स्वप्नांच्यापासूनच होती, आणि हे स्वप्न आहे ना आपलं ओगेज हा प्लॅटफॉर्म आहे ना, म्हणून मी तुम्हाला विचारलं की जर मिशोसारखा प्लॅटफॉर्म 4-5 वर्षामध्ये 30,000 कोटी टच करू शकतो ना, तर तिथं फक्त 2च लोक होते प्रमोट करायला, इथं आपण 500 लोक आहे. एवढंच म्हणून मी तुम्हाला म्हटलं की शून्य तुमची तुम्हीच मोजा. मी फक्त प्लॅटफॉर्म द्यायचं काम केलंय. स्वप्न तुम्ही बघा, आणि ती पूर्ण करायसाठी बसलेत नाही 2 लोक, बस संपला विषय. काय आता आमच्या लोकांना मर्सिडीजचं फील आलंय, ॲपलचं फील आलंय, मॅक वापरतात, भारी भारी शेंट वापरतात. आमच्या लोकांना थोडं प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्टची गरज आहे. म्हणजे त्यांना म्हणलं ना तुझा चेहरा गोरा होणार, फेअर अँड लवली आहे 50ला, ते म्हणते सर माझ्यासाठी तुम्ही 2,500-4,000 प्रोडक्ट आणा, मी घ्यायला तयार आहे. आम्हाला प्रीमियम कॅटेगरीचे प्रोडक्ट पाहिजेत. काय वाटतं तुम्ही म्हणणार एवढं मग मार्केटमध्ये लोक घ्यायला तयार आहेत ना? किती लोकांना तयार आहे माग प्रोडक्ट आणायला पाहिजे सनेजने, हाय क्वालिटीचे. 2 व्हीलरवर जाणारा पण मर्सिडीज घेतो, माहिती आहे का? ओके. ते काय आता असं व्हायला लागलं की माझ्या पिटाऱ्यात काय राहतंय की नाही तीच काय. ऑलरेडी 50 प्रोडक्टवर R&D चालू आहे, जी प्युअर नॅचरल इन्ग्रेडियंट प्लस तुम्हाला जो फील पाहिजे प्रीमियम लेवलचा, त्या प्रीमियम लेवलचा फील घेऊन येणाऱ्या काही दिवसात ती सज्ज होत आहेत. त्याचबरोबर त्याचं पॅकिंग, त्याच्या एकदम इंटरनॅशनल लेवलचा टच असणारा फील जो आहे तो त्याच्यामध्ये कनेक्ट होतोय. त्याचं एक सॅम्पल अमोल सरांना मी एक जस्ट ट्रेलर म्हणून दिलं होतं, ते त्यांच्या लक्षात आलं, तेच कदाचित सांगू शकतील की त्या वा 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 ग्रेट, की कोणत्या लेवलला. म्हणजे तुम्ही जो बेंचमार्क आखताय ना, त्या बेंचमार्कच्या प्लस काम करायचे मला, आणि ती जबाबदारी घेतलेली आहे आपण 100% आपण येणाऱ्या काळामध्ये प्रीमियम सेगमेंट लॉन्च करतोय. सर ओगेज हे नाव आता ऐकायला आम्हाला थोडंसं नवीनच आहे. म्हणजे ओगेज काय आहे आणि याच्यात सनेजच्या लोकांचं फ्युचर काय आहे? आता मला सांगा, मिशोवर किंवा अमेझॉनवर एखादा प्रोडक्ट सेल होतोय, बरोबर, कोणी तुमच्या घरातलं पण मागवत असेल, त्याच्यातनं तुम्हाला काय मिळतं? ओगेजमधनं 2 गोष्टी मिळणार आहेत, नवीन कस्टमर आणि PV. म्हणजे ओगेज मध्ये जर आपला डिस्ट्रीब्युटर गेला, त्याने तिथं काही खरेदी केलं तर आपल्या आधी PV लागणार. बा 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 बा. तिथं लॉग इन 2 प्रकारचे लॉग इन आहेत, कंझ्युमर लॉग इन आहे आणि डिस्ट्रीब्युटर लॉग इन. आणि जे डिस्ट्रीब्युटर फक्त प्रोडक्ट देऊन सोडून देणार लोकांना, ते कस्टमर म्हणून सनेजला जॉईन होणार. जे कंझ्युमर होतील त्या कंझ्युमरचा डेटाबेस पूर्ण ॲक्सेस तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे परत तुम्हाला कन्व्हिन्स करायचे असेल, तुम्ही जे 60 दिवसाचा नियम लावलाय, परत माझ्या वितरित त्यानं प्रोडक्ट तिथनं घेतले, बाबा चला त्याला प्लॅन देऊया. अलग लक्षात मला काय म्हणायचं, तुमच्या व्यतिरिक्त जरी एखादं प्रोडक्ट तिथं घेतलं गेलं तर ते कुठलं पिनकोड आहे, त्या पिनकोडला कोण काम करतं, त्याचा डेटा ॲक्सेस डायरेक्ट त्या पिनकोडला आहे. ग्रेट. त्यानंतर
डायबोसुदाचं क्लिनिकल टायर सांगितलं तर ते थोडं एक्सप्लेन करू शकता आम्हाला. क्लिनिकल टायर झाल्यानंतर काय फायदा होणार आहे आपल्याला, म्हणजे काय होणार? मला वाटतं सनेज ही पहिली कंपनी आहे ज्या कंपनीनं आपल्या एका सेगमेंट म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण भारत ही येणाऱ्या काळामध्ये फार मोठा थ्रेट आहे. मधुमेहचं कॅपिटल होत चाललेलं आहे आपला देश, आणि या संदर्भात आपल्याला काम करणं गरजेचं आहे. बरेचसे स्टडीज आयुर्वेदामध्ये झालेत ज्याच्यामध्ये प्री डायबेटिक पर्सन्स हे नील होऊ शकतात, रिव्हर्स होऊ शकतात, आणि ज्या लोकांना ॲलोपॅथी ह्या मेडिसिन्समुळं साईड इफेक्ट्स होत आहेत त्या साईड इफेक्ट्समधनं ते वाचू शकतात. यासाठी आपण डायबोसुदा जो आपला प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला आले बऱ्याच वेळेला अनइमॅजिनरी, म्हणजे कदाचित आम्ही मॅन्युफॅक्चरसुद्धा अवाक झालो की असे रिझल्ट कसे काय एवढे चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आले. म्हणजे बऱ्याचशा लोकांचे स्टेटस आणि तुम्ही जर रिपोर्ट्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की 415 शुगर असणारी नॉर्मल लोक आता झालेत. बरोबर. मग हा विषय आमच्या लक्षात आल्यानंतर आपण क्लिनिकल ट्रायल चालू केली. क्लिनिकल ट्रायल एवढ्यासाठी की मी म्हणतोय म्हणून एखादा प्रोडक्ट चांगला आहे असं होत नाही, त्याला काहीतरी एक ऑथेंटिक रेकॉर्ड असतं, एक प्रोसेस आहे त्याची, त्याला क्लिनिकल ट्रायल्स असं म्हणलं जातं. कोरोनाच्या पिरियडमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे सगळ्यांनी, बरोबर ना. मग ही प्रोसेस आपल्याला आपल्यासाठी आव्हानात्मक जरूर होती, परंतु कॉन्फिडन्स होता की आपण फार चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आज इथिकल कमिटीचं अप्रुव्हल मागच्या महिन्यामध्ये या प्रोडक्टला आलेलं आहे. वा 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 वा. आणि येणाऱ्या 3 महिन्यामध्ये हा प्रोडक्ट हा इंटरनॅशनल जर्नलला प्रकाशित होण्याची शक्यता आहे. अँड दिस इज द ग्रेट अचिव्हमेंट फॉर अस. ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सर्वांचं पण मेहनत आहे, चांगलं प्रोडक्ट आहे, आणि जर हा क्लिनिकल ट्रायलचा जर आपल्याला रिपोर्ट मिळाला तर आपण हे छातीटोकपणे सांगू शकणार आहे, आणि एक आपलं जे मधुमेहमुक्त भारतचं स्वप्न आहे त्या स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं हे फार मोठं पाऊल असणार आहे आपलं. ग्रेट 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 ग्रेट. त्यानंतर ॲग्रोवरती ऑलरेडी बोलणं झालं आहे, तरी पण ॲग्रोमध्ये तुमचं फार प्रायमरी इंटरेस्ट होता, तर काय मेसेज असं ॲग्रोवर? बरेच लोक आपल्या ॲग्रोवर कामं करतात. बेसिकली काय, मी आहे ॲग्रिकॉस. ॲग्रिकॉस हा शब्द कदाचित कोणी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जर असतील खाली तर त्यांना माहीत आहे. कृषी दूत असं त्याचा मिनिंग आहे. मी बिईंग ॲज अ ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मी 2001 सालापासून ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये 2005पर्यंत सेंट्रल मिनिस्ट्रीच्या ऑर्गॅनिक क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये काम केलेलं आहे. फक्त बॅकवर्ड लिंकेज होऊन आपण आज बॅकवर्ड लिंकेजवर काम करतोय, म्हणजे आपण ऑर्गॅनिक इनपुट्स शेतकऱ्यांना देतोय, बरोबर, परंतु त्याचं जे आउटपुट आहे, जे ऑर्गॅनिक मटेरियल त्याचं तयार होतं आहे ते लोकांच्यापर्यंत, सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पण पोचण्याचा हक्क आहे. आज प्रीमियम लोकांच्यापर्यंतच ते पोचते कारण त्याचं उत्पादन कमी आहे, त्यामुळे प्रीमियम लोकांच्यापर्यंत फक्त पोचते. हे आपल्याला सर्वसामान्य सर्व लोकांचं, कारण चांगल्या अन्नावर सगळ्यांचा हक्क आहे ना. तर ह्या दृष्टिकोनातनं ऑर्गॅनिक एजच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये हा सगळा रिव्हॉल्युशनरी मुवमेंट असणार आहे, आणि तो माझ्यासाठी फार प्रेमाचा विषय आहे, कारण मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे स्वतः. फार चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं इनिशिएशन घेतलं आहे, आणि क्लस्टर डेव्हलपमेंट इथून पुढं आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन पण प्रोव्हाइड करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याकडं पण आपलं स्कोप सर्टिफिकेट सनेजचं येत आहे. आपण ऑर्गॅनिक एजचा ब्रँड हा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या लेवलला लॉन्च करणार आहे. ग्रेट 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 ग्रेट. आज शेतकरी अडाणी असतात, नॉलेज नसतं, तर तुम्ही फक्त तुमचे 5-10 हजारचे प्रोडक्ट त्यांना देऊ नका, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. आईवडिलासारखं आपली शेती कशी जपतो आपण, त्यांचं एक रिलेशन बांधणे करा. फार कष्ट करावं लागतं माहिती आहे ना. लाईट नसती, थंडी असती, स्वेटर घालतात, लाईट लावतात, बघितलं असेल ना कधी कधी. उठायची इच्छा होती का रात्री 1:30-2 वाजता? फसू नका त्यांना. स्वतःच्या फायद्यासाठी जर तिथून तळतळ आला तर प्रॉब्लेम्स आहेत. माझी इच्छा आहे की सनेजचा प्रत्येक लीडर फॅमिलीसारखं ॲग्रिकल्चर लोकांच्या शेतकऱ्यासंग रिलेशन करणार. किती जण रेडी आहे त्या गोष्टीला? जर कोणी असा निसता हे घ्या नंतर फोन नाही काय नाही, त्याला नॉलेज घ्या पूर्णपणे आणि शेतकऱ्यासंग अटॅचमेंट करा. जर उतरायचं ते क्षेत्रात तर वर द्यायचं असेल काही, आता कोणी भेटत नाही, मग जाऊ आता शेतकऱ्याला 10-20 लोकांना सांगून येऊ. असं काम नाही करायचं. हात नाही घालायचं कामात, घातला तर काय करायचं? रेकॉर्ड करायचं. बददुआ नाही आल्या पाहिजे. लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि आपण
चांगलं पोट भरतोय ना, त्याला तामसिक एनर्जी मानतात. थर्ड क्लासचा पैसा बिलकुल नको आपल्याला. राईट ऑर रॉंग? आज फार छान डिस्कशन चाललंय. सेकंड 2च क्वेश्चन राहिले सर. व्हाय दिनचर्या? दिनचर्या हा वर्ड आमच्यासाठी नवीनच आहे सर. तर आपले दिनचर्या कशी मेंटेन केली पाहिजे आपल्या प्रोडक्ट सोबत? बघा, मी आता या सगळ्या टोटल क्वेश्चन आन्सर्समधून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. आयुर्वेदाचं जे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे ना, आयुर्वेद म्हणजे हे सायन्स ऑफ लाईफ आहे, लक्षात घ्या. आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या ही फार चांगल्या पद्धतीनं सांगितली गेली आहे. आज जेवढे पण तुम्हाला हे तर आजार दिसत आहेत ना, किंवा जेवढ्या पण तुम्हाला न्यूट्रिशन डिफॉल्ट किंवा जे पण प्रॉब्लेम तुमच्या शरीराच्या संदर्भात आहेत ना, कदाचित मनाच्या संदर्भात पण जे काही प्रॉब्लेम आहेत ना, ते सुद्धा त्याचा बेसच तुमची लाईफस्टाईल आहे, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणून फेमस आहे आज. त्याला दिनचर्या म्हणतो आपण आयुर्वेदामध्ये. आणि ही दिनचर्या सकाळी सुरू होते, संध्याकाळी संपते. आपण जर ऑब्झर्व केलं ना, तर ही दिनचर्या 90% डिस्टर्ब आहे आपली. बरोबर आहे का नाही? 90% डिस्टर्ब आहे. कुणाचंही जेवण सकाळचं वेळेवर नाही, सकाळी नाश्ता कधी करायचा आहे माहीत नाही, सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे माहीत नाही, तुम्ही याचं एक सिम्पल उदाहरण तुमच्या लक्षात घ्या. आता प्रत्येकानं हा प्रश्न आपल्या मनाला विचारा, सकाळी जर पोट साफ नाही झालं तर दिवस कसा जातो? मग इथूनच दिनचर्या चालू होते. संध्याकाळी त्रिफळा घेतला, सकाळी ॲलोवेरा घेतला, झाली दिनचर्या चालू. दिवस चांगला जाणार. म्हणजे पोट साफ तर मन साफ म्हणतात, तसा प्रकार आहे. पोट साफ तर मन साफ. अरे बाप. सुरुवातच तुमच्या दिवसाची चांगली झाली आणि जर तुम्ही सकाळपासून व्यवस्थित प्रोटीन, न्यूट्रिशन, आपला ग्रीन रिच आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या ना, टायमिंग्स फॉलो केली, पाणी पिण्याच्या सवयी हे केल्या, सगळं फ्रीज उघडला की चल घे गार पाणी, गट 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 पे, संपलं. तहान भागते त्यानं. म्हणजे ह्याच्यातून मला असं जाणवतंय सर की फक्त लोकांना प्रोडक्ट देऊन काही नाही होणार. काय वाटतं? त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल आणावं लागेल. खावावं कसं, कधी खावं, किती खावं, काय खावं, काय नाही खावं, पाणी कधी प्यावं, झोपण्याच्या अगोदर कधी जेवावं. मला वाटतं हे स्पेशल लेक्चर द्यावं आणि याच्यात तेच लोक देतील ज्यांना फार मोठा बिझनेस उभा करायचा. चहा एकदाच विकतात का वारंवार विकावं लागतो कस्टमरला? आमचे लोक एकदाच देतात तर पुन्हा जातच नाही त्याच्याकडे, मग दुसरा शोधतात. नाही, एका बी पासून जंगल बनतं, माहिती आहे ना. तर मला असं वाटतं प्रोडक्ट्स काम करण, सरांच्या म्हणण्यानुसार डायजेशन सिस्टम, त्याचा आहार प्रॉपरली झाला. कारण की लोक अवेअर नाही आहेत, अनकॉन्शियसली लोक सर लाईफस्टाईल जगू राहिलेत. सर समोर लाईव्ह उदाहरणं आहेत, परंतु आपण ते घेतच नाहीये. का घेत नाहीये हे जर तुम्ही जर आत्ता टाळलं ना, तर म्हणजे मी आपल्या आत्ता इथं जमलेल्या 500 जणांना पण सांगतो, तुम्ही मॅक्सिमम दिनचर्या फॉलो करायचा प्रयत्न करा. मी म्हणतो ठीक आहे 100% नाही होणार, तुम्ही 50%च्या वर पण क्रॉस झाला ना, तर मी तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील आत्ताच्या घडीला. नाही, हा पॉईंट फार मोठा आहे. जर प्रोडक्ट सोबत जर तुम्ही लोकांचं रुटीन बदलली खाण्यापिण्याची, तर रिझल्ट सोडा हो, ते नाचत नाचत तुमची सनेजमध्ये काम करणार. असं काम होऊ शकतं. टायमिंग फार कमी आहे. लास्ट क्वेश्चन आहे सर. हे 28 महिन्याचे तुम्ही केलंय ना, तर माझा पूर्ण भारतभर स्टडी 15 वर्ष झाली नेटवर्किंगमध्ये, भारताच्या बाहेरच्या. हे जे 28 महिन्याचे तुम्ही लोकांना दाखवले ना, मला असं वाटतं 20-20 वर्षाच्या कंपन्या ज्यांच्या पाठीमागे 400-500 डोके आहेत ते पण नाही करत. वाय? म्हणजे टाळ्या झाल्या पाहिजे या गोष्टीसाठी यार. आणि जेव्हा चांगलं चांगलं काम करतो ना, एवढे सुंदर लोक पण आपल्यासोबत कनेक्ट होतात. सरांचा स्वभाव तर मी ग्रेटच. म्हणजे म्हणतात ना, वी डू व्हॉट वी कमिटच लोक भेटू राहिलेत. ज्या दिवशी मी तुम्हाला आणि राठोड सरांना भेटलो ना, कदाचित असं असावं, ह्या सर्वांची जी स्वप्न आहेत ना, ती एका रात्रीत मला पडलेल्यासारखं वाटायला लागेल. ह्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे मी स्वप्न, तुमच्या स्वप्नांचं मी जे स्वप्न बघितलंय, त्याच्यातून जी एनर्जी मिळते ना, त्यातून हे सगळं निर्माण होत आहे. मी काहीच करत नाही, मी निमित्त आहे. मी या सगळ्याला निमित्त आहे. माझं ते फील्ड नाही आहे, माझं ते डायमेन्शन नाही. मी असं म्हणू शकत नाही की मी लय भारी हुशार आहे, असं काही नाही. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचं जे काही स्वप्न आहे ना, ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो शेवटपर्यंत राहील, शेवटच्या श्वासापर्यंत राहील, एवढीच कमिटमेंट आहे. काय
लास्टला तुमच्या वतीने मेसेज. खरं सांगू का, मी प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मॉबचा कार्यक्रम, मी मॉबमध्ये फार कमी वावरलेला व्यक्ती आहे. म्हणजे अगदी माझ्या गुरूंच्या सोबत पण मी असायचो ना, तर 100 फूट लांब, कधीच त्या गर्दीत कधी गेलो नाही. ज्या वेळेला मी स्टेजवर येतो ना, असं म्हणजे डोकं मेंदू सगळं जड होऊन जातं. कारण ते जे जबाबदाऱ्या पडतात ना, तुमच्या सगळ्या स्वप्नांच्या, तुमच्या सगळ्या अपेक्षांच्या ज्या काही जबाबदाऱ्या, ओझं म्हणत नाही मी, कारण ते मी प्रेमानं घेतलं आहे, त्यामुळे ते ओझं नाही आहे, ती जबाबदारी आहे. एक फॅमिली म्हणून आपण सर्वजण एकत्र आहोत. हे फक्त मोटिवेशन नाही आहे ना, याच्यामध्ये कोणताही बिझनेस पर्पज आहे. मी असाच आहे, कालही तसाच होतो, आजही तसाच आहे, उद्याही तसाच राहणार आहे. तुमच्या डोळ्यातला एकही अश्रू कदाचित माझ्या अश्रूमध्ये रूपांतर होऊ शकतो, आणि तुमच्या चेहऱ्यावरचं एक हास्यसुद्धा मला चांगलं हास्य देऊ शकतो. त्यासाठी एकदम फील फ्री, तुम्हाला काय वाटतं ते कधी माझा ॲक्सेस 100% आहे सर्वांना. मी इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी सुद्धा प्रोडक्ट डेव्हलप करून दिलेले आहेत. इंडिव्हिज्युअल व्यक्तीला असं वाटतं की नाही, मी हे असं असायला पाहिजे, तर त्याच्यावरसुद्धा मी काम केलेलं आहे. ग्रेट ग्रेट. त्यामुळं मला फार आनंद वाटतो तुमच्या सर्वांच्या सोबत काम करायला. तेवढ्याच जबाबदारीनं मी करतो. चुका होत असतात, माणूस आहे, चुका होत असतात. काही चुका तुम्हाला आढळत असतील तर त्या वारंवार तुम्ही सांगितल्या पाहिजेत. त्याच्यातून अपग्रेडेशन होतं. बरोबर आहे ना. गाडीला पहिले तर गाडी काढल्या EBD नव्हतं ना, पॉवर ब्रेक्स नव्हते, पॉवर विंडो नव्हत्या, नंतर आल्या ना. लोकांच्या रिक्वायरमेंट जशा येत गेल्या त्या पद्धतीनं आपण मी मगाशी अशोक सरांशी बोलताना पण बोललो, आपण क्रिएटेड नाही आहे, आपण क्रिएटिव्ह आहे. आपण क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे, अपडेटेड राहिलं पाहिजे. हे माझंच बरोबर आहे असा प्रकारे विचार करणारा मी नाही आहे. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून एक रिव्हॉल्युशन आणूया सर्वांच्या चेहऱ्यावर. म्हणजे मला फार आज दुसरा एक आनंदाचा क्षण आपल्यामध्ये आहे की तुम्ही सर्वांनी माझं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. कारण जे मला काम करायचं होतं ना, मी जे माझ्या वयाच्या, म्हणजे कदाचित तरुणपणातले छंद वेगळे असतात. आमचा छंद वेगळा होता. 2001 ते 2030 माझं मॅरिड लाईफ सुरू होण्याच्यापर्यंत 10 वर्ष मी प्युअर अध्यात्मात आणि सोशलमध्ये होतो. आज पुन्हा तुम्ही मला ती संधी दिली आहे सनेज स्प्रेडिंग स्माईलच्या माध्यमातून. मी अमोल सरांशी बोलताना बोललो की सर, माझं स्वप्न आहे इंडियाज लार्जेस्ट फूड बँक तयार करायची आपल्याला. वा वा वा. कुणी इथं भुकेला राहायला नाही पाहिजे, हे स्वप्न आहे. त्यासाठी तुम्ही परचेस करणाऱ्या किंवा तुम्ही सेल करणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टवर समवॉट अमाऊंट ही डोनेट केली जाईल, आणि त्यातून हे सगळे सामाजिक आपले जेवढे पण अभियान आपण राबवू ते प्रत्यक्ष ऑन ग्राउंड राबवले जातील. आणि हे म्हणजे तुमच्याकडून मला ही इनडायरेक्ट मिळालेली भेट आहे. त्यामुळे तुम्हाला आता मला काय द्यायचं राहिलं नाही. मी तुम्हाला काय द्यायचं ते जी डिमांड नेहमी करत जा, 100% ती पूर्ण करायची मी खात्री देतो ग्रेट तुम्हाला. ग्रेट ग्रेट ग्रेट. जोरदार टाळ्या भाई सरांसाठी, जोरदार. आप लोग तैयार हो? क्योंकि अब हम लोग एंड सेशन में जाने वाले हैं और एंड सेशन हिंदी में डिस्कस होने वाला है. सवाल हिंदी में होगा और जवाब भी, क्योंकि ये हॉल के अंदर मराठी वाले मैक्सिमम है 90%, लेकिन हम लोग अभी पूरा इंडिया में घुसने वाले हैं. कर्नाटक अपना, आंध्र प्रदेश अपना, गोवा, हिमाचल, गुवाहाटी, राजस्थान, जम्मू काश्मीर. रेडी? सो राठौर सर, आर यू रेडी? यस सर, रेडी सर. ओके सर, बहुत सारे लोग आते हैं, जीते और चले जाते हैं, लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं बस पूरी जिंदगी परिवार को भी खुश नहीं करते. लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं 60 साल लगाते और बीबी को, बच्चों को, माँ बाप को खुश करते. उनको लगता है हो गया. आपके जिंदगी में सब कुछ सेट था, फिर भी आपने सनेज क्यों लिया? आप भी एक नॉर्मल जिंदगी जी सकते थे, खुद का जिंदगी जी सकते थे. वाई? क्यों ये पंगा लिया? बहुत इंपॉर्टेंट है, बहुत रिस्पॉन्सिबिलिटी है पोजीशन पे. यस सर, एक्चुअली सर का सवाल बहुत ही बढ़िया सवाल है. मैं थोड़ा सा अपने बचपन से 1 मिनट लूँगा सर, बचपन की स्टोरी. जब मैं पैदा हुआ तो एक करीबन 3.5-4 महीने का मेरा एज था, और माँ ने मुझे दरवाजे के सामने रख दिया था अपने गांव में, और मैं खेल रहा था, माँ खाना बना रही थी. तो एक्चुअली मेरे चारों बाजू में जो अजगर होता है ना, वो ऑलरेडी घेरा हुआ था मुझे,
और वो एक जो उसका फुफकार होता है ना वो लगा रहा था, एक्चुअली वो लास्ट मोमेंट के लिए कि मैं निकल लूँ। तो माँ ने वो आवाज़ सुनी तो बोले कि ये बच्चे के सामने सिट्टी कौन बजा रहा है। तो हमारे मतलब गांव में भाकरी बनाते ना, तो बनाते बनाते बाहर आई तो देखा तो पूरा अजगर, मैं बीच में और पूरा अजगर ने घेरा हुआ। तो गांव वाले आए, सब जमा हो गए, ऊपर से टीन वो निकाल के मारने के लिए सब भाला गिला लेके, लेकिन भाला मारे कैसे? वो भाला मारने से पहले मैं बीच में था, अरे ये कैसे निपटाया जाए। तो कैसे तो भी गांव वाला ने अपनी आइडियाज़ लड़ाई और अजगर को फिनिश किया और मैं वहाँ से सही सलामत बाहर निकला। फिर 10वीं क्लास होने के बाद ऐसे ही मैं गांव में जब खेत में गया था तो जानवरों के लिए कुछ करना है इसलिए मैं ऐसा कर रहा था, तो मेरे हाथ में अजगर का पूंछ आया। फिर भागते भागते लोग आए और अजगर को फिनिश किया, उसका वेट किया तो 42 केजी का अजगर था वो जो मेरे हाथ में आया था। और जो मुझे निकलने वाला था और मेरी दादी और मेरी माँ अभी भी है, मेरे रिलेटिव अभी भी है, वो अभी भी स्टोरी बोलते हैं। ये दो बातों से मैंने अपने ज़िंदगी में सीखा कि भगवान ने अगर दो जगह पर मुझे बचाया है तो मेरे लिए नहीं है, वो दुनिया में कोई क्रांति करने के लिए बचाया जाए। माय डियर, दिल से आप लोगों को बोलना चाहूँगा कि ये सफ़र और ये डिसीजन लेना मेरे लिए बहुत टफ था, क्योंकि सर ने बोला मैंने जॉब की ज़िंदगी भी देखी है। यहाँ पर कुछ लोग जॉब कर रहे होंगे तो जॉब में भी रहे होंगे, तो मैंने जॉब की ज़िंदगी भी जी है, ट्रेडिशनल बिजनेस की भी ज़िंदगी मैंने जी है, और डायरेक्ट सेलिंग का अच्छा सारा अनुभव 15 साल का भी ये भी मैंने देखा है। इसलिए मैं आपको एक बात आज यहाँ से बोल रहा हूँ कि मेरे हर स्पीच में डायस पर से आपने देखा होगा कि सनेज कंपनी को लॉन्चिंग किसी और कंपनी को देख के 2016 में इस कंपनी को हमने मार्केट में लाए, बिल्कुल नहीं। एक्सीडेंटली सनेज मार्केट में आए, ये भी नहीं। तो पूरे प्री प्लानिंग के साथ में हमने मार्केट में एंट्री ली है 2016 में। अभी ये क्यों ली, मतलब सर का सवाल है कि ये क्यों की? कोई भी कुछ भी करना जिंदगी में मेरे लिए खुद के परिवार के लिए करना होता तो मैं बहुत अच्छी लाइफ जी सकता था, लेकिन आज एक कंपनी का टोटल रिस्पॉन्सिबिलिटी लेना, जिसमें गवर्नमेंट है, सर्विस है, प्रोडक्ट है, या सब जो भी है सब है बनाना, क्योंकि इसका रिस्पॉन्सिबल लास्ट का जो होता है उंगली ना, वो कंपनी पर आएगा। और ये सब लेके आना है मार्केट में, तो ये वो पहले दिन भी पता था कि क्या है, लेकिन आना इसलिए था कि माय डियर, अगर मैं ट्रेडिशनल बिजनेस करता या और कुछ भी करता तो वहाँ पर मैं खुद और अपने 2-4 एम्प्लॉय साथ में होते, उनको बड़ा कर सकता था या उनको सैलरी दे सकता था। लेकिन मेरे दिमाग में पहले से ये है कि मैं ऐसा कुछ करूं जहाँ से मेरा परिवार और मेरे साथ लोग बड़े हो और मेरा देश सेवा भी मुझसे हो। मैं देश के लिए भी कुछ करना चाहूँ, कंट्रीब्यूट करना चाहूँ, ऐसे फील्ड में आना है। तो जब 15 साल पहले इस डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री से मेरी मुलाकात हुई, मैंने जो स्टडी देखा सर, ये दुनिया की वर्ल्ड वाइड ऐसी एक फील्ड है डायरेक्ट सेलिंग, जहाँ से हम औरों के जिंदगी में बहुत कुछ बदलाव ला सकते हैं। कोई और फील्ड नहीं है। आप किसी भी फील्ड में जाओ, वो इंडिविजुअली फाइट करेगा। आप पॉलिटिशियन में जाओ तो इंडिविजुअली बड़े होंगे, हम ट्रेडिशनल में जाएंगे इंडिविजुअली बड़े होंगे, लेकिन डायरेक्ट सेलिंग ऐसी फील्ड है कि जिसमें से हम एक सर्वसामान्य व्यक्ति को, कुछ भी जिंदगी में उसके पास नहीं है, सपने बड़े हैं, तो उसे हम वो सपना दे सकते। ये वो इंडस्ट्री है माय डियर। ग्रेट ग्रेट ग्रेट। और इस इंडस्ट्री में ये कंपनी लाना या सब बातों जो करना है, तो अमोल सर या हमारे लीडर्स के स्पीच में से हरदम आता है कि 3-4 प्रोडक्ट से हमने कंपनी को स्टार्ट किया था सर। ऐसे प्रोडक्ट थे कि अमोल सर का स्पीच भी बहुत अच्छा था, मैं सुन रहा था सर। अमोल सर बोल रहे थे कि सर हे विकून मर्सिडीज घेतलेत का तुम्ही? ऐसे हमारे प्रोडक्ट थे कि जो प्रोडक्ट मार्केट में 1000 कंपनी बेच रही थी, 1000 कंपनी का प्रोडक्ट मार्केट में वैसे थे, हमारे कुछ ब्रांडेड प्रोडक्ट नहीं थे। लेकिन माय डियर, जब स्टार्ट करना होता है तो स्टार्ट 0 से होता है। और आपको मैं बोलूँ सर, रियल मार्केट में बिजनेस के लिए आई है या पैसा छाप के कुछ 6 महीने बाद निकलने के लिए? शुरुआत 3-4 प्रोडक्ट से करना और यहाँ तक का सफर आप देख रहे हैं। मुझे आंसर देने की जरूरत नहीं है। दुबई के स्पीच में और कई स्पीच में मैंने बोला था कि सर 3 से लेके प्लेन तक हम लोग बेचेंगे, डेफिनेटली बेचेंगे। और ये लोग हंसते थे और लोग बोलते थे कि अरे यार ये अभी कुछ बड़ी फेंकने वाली। लेकिन जब भी ये बात हमने की, जब भी हमने डिसीजन लिए सर,
बोल सकता हूँ, और आप भी बहुत नज़दीक से मुझे देखे आपने, कि आधा घंटे में, 1 घंटे में मेरे लिए ऐसे कुछ डिसीजन थे, ऐसे कुछ डिसीजन थे कि यार ये डिसीजन ले लिया तो कल क्या हो। लेकिन मेरे हर निर्णय के साथ एक ही आंखों के सामने होता था, वो इस कंपनी का होता है। आज तक मेरे फैमिली का बर्थडे मैंने इस कंपनी के डायस पर या कंपनी के ऑफिस में नहीं मनाया। मेरा फैमिली आज भी इन्वॉल्व नहीं है, क्योंकि मेरे फैमिली से पहले मैं केयर करता हूँ इस सनेज फैमिली की, क्योंकि ये मेरी फैमिली है। और जब इस कंपनी को मार्केट में लाए तो एक से एक ही मकसद है, एक ही ड्रीम है कि ये जो है ये अभी स्टार्टअप है 2022 हमारा, और बहुत बड़े चैलेंज है सर। शुरुआत में बोलना चाहूँगा कि आना किस लिए है, तो फर्स्ट अनएम्प्लॉयमेंट, मेरे हर स्पीच में बोलता हूँ मैं। ये आज हम जो कारवा देख रहे हैं तो हमारा स्टार्टअप है। आपको बोलता हूँ ऐसे कुछ स्टेट है, ऐसे कुछ एरियाज़ है जहाँ पर 10,000 50,000 इनकम के लिए, पैसे के लिए लोग, स्टूडेंट आत्महत्या कर रहे हैं। ऐसे कुछ वर्ग है जहाँ पर एक वक्त तक खाना भी नहीं मिलता है। तो मेरे दिमाग में ये था कि हम आज किसी को ब्रेड बटर देंगे, आज किसी को खाना देंगे, तो कल उसे और भूख लगेगी, वो कल और हमारे पास में मांगने के लिए आएगा। तो मेरे दिमाग में यहाँ है कि हम क्यों ना ब्रेड बटर बनाने की मशीन ही उसे दे दें कि बात ही खत्म हो जाए। फिर माइंड में चला ये प्लान और ये कंपनी, कि इस कंपनी से वो आने के बाद अपने हर ड्रीम को कंप्लीट कर सकता है। ये हमने डिसीजन लिया, और निर्णय एक ही है सर कि अनएम्प्लॉयमेंट पूरे भारत में आप लोगों के मेहनत से, अशोक सर और हमारी पूरी टीम डायनामिक लीडर आप लोगों के साथ में भारतवर्ष में आर्थिक क्रांति लाना है। पहले दिन मेरा कदम सही है, रॉन्ग है, राइट है, मुझे पता नहीं था माय डियर, लेकिन कदम मैंने रखा। क्योंकि जब गांधी जी भी भारत को स्वतंत्र करने के लिए, महात्मा जी भी जब निकले थे, तो पता नहीं था उस कदम के साथ में कितने कदम आने वाले, कितने कदम जुड़ने वाले, लेकिन वो निकले। जब भगत सिंह राजगुरु फांसी पर झूले तो उन्हें नहीं पता था कि मरने के बाद देश में क्या क्रांति होगी, लेकिन वो झूले, क्योंकि देश को आज़ादी उस टाइम में चाहिए थी। आज देश की आज़ादी है, लेकिन हम फाइनेंस फ्रीडम में नहीं है, हम आर्थिक आज़ादी में नहीं है। आज भी आपका बेटा उंगली रखे और आपको परचेस करके उसे दे सके, वो ताकत हमारे पास नहीं है, लेकिन डेफिनेटली सनेज वो 3 साल में आपको दे सकती है, ये मेरा वादा है। ग्रेट 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 सर। जब हम लोग, मुझे लगता है 6-6.5 साल पहले मिले थे, बराबर ना? 6, हाँ। तो शायद कुछ नहीं था दिखाने के लिए, ना गाड़ी थी, ना करोड़पति थे, ना चेक्स थे, ना कुछ प्रोफाइल था। लेकिन आज की तारीख में बड़ा टर्नओवर हुआ, ऑलमोस्ट 20-25 लोगों ने 1 करोड़ प्लस इनकम कमाया, ऑलमोस्ट 600-700 लोगों ने कार परचेस लिया, डिफरेंट टाइप्स ऑफ फॉरेन टूर आपने दी। आज की तारीख में बहुत सारे लोग शुरू तो करते हैं एक दूसरे को देखकर, लेकिन जब शुरुआत तो बहुत ईजी है, लेकिन बीच में सब कुछ रिजेक्शन आता है, लोग एक्सेप्ट नहीं करते, चैलेंजेस आते हैं, और फिर लोग गिव अप कर देते। मतलब जब टफ आने लगेगा तो गिव अप कर देते। तो आपके ज़िंदगी में ऐसा सबसे बड़ा कौन सा चैलेंज था सनेज को यहाँ तक लाने के लिए, और वो चैलेंज में से आपने आपको किस तरह से मेंटर रखा और वहाँ से कैसे निकले आप? हो सकता है सर ने जो फेस किया है वो अगर हम सुनते हैं तो यार सर इतनी बड़ी कंपनी चलाते हैं, तो आप तो मर्सिडीज तो चिल्लर है, राइट और रॉन्ग? हर सक्सेसफुल एंटरप्रेन्योर के पीछे चैलेंज, जितने बड़े बड़े चैलेंज सॉल्व करता है उतनी बड़े बड़े अचीवमेंट उसको मिलती है। यस, एक्चुअली जब इस कंपनी का निर्माण हुआ सर, चैलेंज हर कदम पर आए मुझे। पहला सवाल था कि मैनेजमेंट का अनुभव नहीं, लोग बोलते थे, मार्केट बोलते थे कि यार मैनेजमेंट का अनुभव नहीं, ये कैसे मैनेज करेंगे? ठीक है, बिजनेस आएगा, धंधा आएगा मार्केट से, लेकिन मैनेजमेंट का यहाँ पर कोई स्किल नहीं दिख रहा है, कंपनी का बड़ा कोई प्रोफाइल नहीं है। मतलब लोगों को आपको ट्रस्ट देना था, मतलब जो आपको दिखता था वो लोग नहीं देख सकते थे, नहीं देख सकते थे। तो एक्चुअली माय डियर, मैं सबको दिल से बोलना चाहूँगा कि ज़िंदगी में अगर हमारे पास में बड़े सपने या बड़ा विजन है तो आपको कोई दुनिया की ताकत रोक नहीं सकती, चाहे कुछ भी हो जाए। हम आए हैं विजन के साथ में। विजन क्या है हमारा? तो विजन एक ही है, आर्थिक क्रांति लाना।
ऑर्गेनिक फार्मिंग में काम करना, ये ऑर्गेनिक फार्मिंग तो पहले दिन से मेरे स्पीच से मैं दे रहा हूँ। क्यों? क्योंकि मैं किसान का बेटा हूँ और आज खेती कहाँ पर है और ये सब सिचुएशन हम देख रहे हैं, बेचना हमारा मकसद नहीं है। एक्चुअली सर इतने कुछ चैलेंज आए, मतलब एक वक्त था 2017 का जब हम मिले थे, उससे सवा महीना 1 महीना पहले की बात मैं बोलूँगा आज। वो चैलेंज मेरे लिए ये था कि मार्केट बोलना चालू हो गया था, लोग बोलने चालू हो गए थे कि यार अभी सनेज कंपनी को लॉक लगेगा। और वो किस्सा मैं आपको थोड़ा फ्रेंडली बोलना चाहूँगा, अभी हम बैठे ये सवाल हुआ तो सर एक्चुअली जब हमारा मोमेंट हुआ बाहर निकले तो कुछ एम्प्लॉय डिस्प्यूट हुए, एम्प्लॉय निकले बाहर। हमारा ऑफिस था वालेकर वाड़ी में, तो शाम के 6 बजे थे। मेरे पास में चैलेंज था कि है वो लीडर कैसे स्टे करना, रुकाना, नए बिजनेस को कैसे लाना और इस प्रॉब्लम को, इस चैलेंज को कैसे फेस करना। ओनली मैन, सिंगल पर्सन में बैठा था और हर तरफ से चैलेंज थे। और जब फैमिली में मेरा और मेरे मिसेस का फैमिली में हम डिस्कस किए तो फैमिली बोले कि इतना चैलेंज में मत पड़ना। लेकिन मैं हरदम बोलता हूँ कि दुनिया का कोई ब्रांड अगर बना होगा ना, वो ब्रांड कब बनता है? जब आप लोगों का विश्वास टूटने नहीं देते। तो मैं भगवान के सामने बैठा उस वक्त सर, और मंदिर के सामने घर में बैठ के भगवान को बोला कि देख भगवान, ये जो आज परिस्थिति बनी है, ये परिस्थिति तूने ही क्रिएट की है। मैं चैलेंज के साथ में भगवान को बोल रहा हूँ कि ये जो परिस्थिति बनी है, ये जो सिचुएशन बनी है, ये तूने ही बनाई है और मुझे 100% गारंटी भी है कि इस परिस्थिति को लांग कर आगे जाने की ताकत भी तू भी देगा, इसलिए मैं हारने वाला नहीं हूँ। तो मेरे ऐसे कुछ डिसीजन जिंदगी में रहे कि जब मैं लेना पॉसिबल नहीं होता था तो मैं भगवान और स्पिरिचुअल में निकल जाता था कि यस आंसर, और दूसरे दिन ऐसे सॉल्यूशन आते थे कि यस। इसलिए मैं हरदम बोलूँगा कि ये पहला सिचुएशन। दूसरा सिचुएशन कोरोना के टाइम पर बोलूँगा। आज हमारा स्टाफ यहाँ पर आए, आप लोगों ने सम्मान किया, ये अपनी बैक टीम है, कंपनी की नहीं, हमारी बैक टीम है। दोस्तों, कोरोना के टाइम पर कोई पे आउट किसी का लेट नहीं हुआ। पूरी दुनिया बनती, फ्लाइट बनते, ट्रेन बनती, बस बनती, यहाँ तक कि अपने एरिया के, अपने घर से बाहर निकलकर रोड पर हम लोग नहीं आ सकते थे। उस टाइम में हमने किसी का पे आउट या किसी का प्रोडक्ट की सर्विस कम नहीं होने दी। लेकिन सर आपको पहली बार इस डायस में बोलता हूँ कि हमारे स्टाफ ने उस टाइम में सिर्फ 10% सॅलरी ली। सर आमचं घर चालतं तेवढी सॅलरी द्या, पण आपल्याला काम करायचं। तो ये जो स्टाफ आया ना डायस पर, इन्होंने उस टाइम में 3 महीने सैलरी 10% ली, जो घर का गुजारा हो सकता है। दोस्तों, अभी जीएसटी का जितना हमारा काम होता है ना लीगल का, वो प्रियंका मैम, अस्मिता मैम कहती है। अभी अस्मिता मैडम का डिलीवरी हुआ, 2 दिन के बाद में जीएसटी का वर्किंग हमारा बहुत अर्जेंट था, तो मैडम का डिलीवरी हुआ। लेकिन सेकंड डे मैडम ने घर से कॉन्फ्रेंस कॉलिंग के माध्यम से, वीडियो कॉलिंग के माध्यम से इमीडिएट उस काम को कंप्लीट किया 1 डे। दोस्तों, ऐसे कुछ हमने लोग जोड़े हैं, अपना स्टाफ या अपने वेयर हाउस में जो काम करते हैं। समझो आपने प्रताप सर को सुना, अपने रोहित को अगर देखते हैं तो ये लोग 12 बजे भी कॉल जाएंगे ना तो ये उठ कर आएंगे, ये कभी आंसर नहीं देगा एज एन एम्प्लॉय करके। या आपने सुप्रिया मैडम को भी देखा होगा कि 12 बजे भी कॉल जाए तो वो कॉल रिसीव होता है और वो सर्विस मिलती है। प्रियंका मैडम हो या अकाउंट डिपार्टमेंट में हो, तो सर ये जोड़ने में मुझे जो तकलीफ हुई ना, ये बहुत तकलीफ हुई। लेकिन जिंदगी में बड़ा अगर कुछ करना है ना तो तकलीफें तो आएगी, मुश्किलें तो आएगी। सिंपल अगर किसी को इजी मिल जाता तो क्या ये महत्व होता डायस पर आने के, बैठ के बात करने की? नहीं माय डियर। तो ऐसा कुछ हमने देखा है उस दुनिया में। और सेकंड, जब मैंने स्टार्ट 2016-17 में की थी तो लोग बोलते थे कि सर कंपनी अच्छी होने के लिए क्या क्या चाहिए, कंपनी में, कंपनी बड़ी बनने के लिए कंपनी में क्या क्या चाहिए। तो लोग बोलते थे सर प्रोडक्ट क्वालिटी चाहिए, सर्विस अच्छी चाहिए, प्लान अच्छा चाहिए, ये अच्छा चाहिए। तो ये सब होने के बाद मैं बोलता था, वो मैनेजमेंट के जो डायरेक्टर होते हैं ना, तो इनकी नीतिमत्ता और नैतिकता भी अच्छी चाहिए, वो ऐड करो, उसके सिवाय होगा ही नहीं कुछ। आपको बोलूँगा
पिछले कुछ महीनों से पहले एज एन मैनेजिंग डायरेक्टर मैं सैलरी बेस पर काम किया मैंने। आपको अचंभित लगेगा, लेकिन आपका कोई पेआउट डिले नहीं हुआ। यहाँ तक कि गाड़ी का डीजल भी क्रेडिट कार्ड यूज़ करके मैंने किए, लेकिन आपका सिंगल 100 रुपीज़ का पेआउट कभी डिले नहीं हुआ। सेल्फ हमने कभी सोचा नहीं, लेकिन कंपनी आप देख रहे हो, ये बनाने के लिए महाराष्ट्र की कोई कंपनी सोच भी नहीं सकती। एक प्रोडक्ट अगर लॉन्च करना है ना, एक सिंगल प्रोडक्ट, उसके इन हाउस में कितनी तैयारी करनी पड़ती है। आज 100% प्लस हमारी शॉपीज़ है, वहाँ पर टोटल स्टॉक का प्रोडक्ट आप देख लो, वेयर हाउस में स्टॉक आप देख लो, और मैन्युफैक्चरिंग करने से पहले वो जो भी स्टॉक हमें रखना पड़ता है, मतलब सर मैं गारंटी देता हूँ महाराष्ट्र की ओनली वन कंपनियाँ सनेज जो ये कर सकती है। और भारत के कुछ टॉप क्वालिटीज और टॉप कंपनी में एक कंपनी अपनी सनेज। ग्रेट 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 सर। सर कंपनी का प्रोफाइल बना, बहुत बड़े बड़े टाइप भी हमारे साथ आए, बहुत इन्वेस्टमेंट भी लगाए, उसके बाद प्रोडक्ट के डेमो होते, रिजल्ट है, पे आउट्स है, सब बड़े बड़े अचीवमेंट्स है, सिस्टम दे रहे, टूल्स दे रहे। लेकिन इसके साथ जो गवर्नमेंट की गाइडलाइन आई है, बहुत सारे ऑलमोस्ट 4-5 साल पहले से ही गाइडलाइन लॉ चल रहा था, तो टैक्सेस हो, जीएसटी हो या कंज्यूमर प्रोटेक्शन बिल है, उसके जो भी गवर्नमेंट जो बोलता है उस हिसाब से हम लोग जा रहे हैं क्या? यस सर का सवाल आप लोगों को इस सवाल से बहुत अच्छा क्लियर होगा। देखो दोस्तों, मेरे आंखों के सामने कुछ कंपनी को चैलेंज आए डायरेक्ट सेलिंग में, और मैं हरदम बोलता हूं कि हम दुनिया के किसी भी प्रॉब्लम को फेस कर सकते हैं, किसी भी प्रॉब्लम को हम फाइट कर सकते हैं, लेकिन लीगल एसेंट डिपार्टमेंट और गवर्नमेंट के साथ में हम कभी फाइट नहीं कर सकते और ना ही करना है। इसलिए पहले दिन से सनेज 2016 से कंपनी का सर स्पेशल सीए, कंपनी के लीगल एडवोकेट की डिपार्टमेंट, ये हमने पहले दिन से रखे, क्योंकि पहले दिन से माइंड में है कि प्रोडक्ट की सर्विस, पेआउट, सर्विसेज या ऑफिसेस जो भी है, सैलरी से लेके सब होने के बाद नेक्स्ट इमीडिएटली उसी महीने में हमें क्या करना है, तो लीगल कंप्लीट करना है, क्योंकि उसे चैलेंज नहीं लेना है। माय डियर, कुछ कंपनी 500 करोड़ की कंपनी टर्नओवर करी महाराष्ट्र में, लेकिन 500 करोड़ करने के बाद भी उस कंपनी को फिनिश होना पड़ा बिकॉज जीएसटी, उस टाइम में वैट था, वैट और टीडीएस प्रॉब्लम उन्होंने नहीं कंप्लीट किया इसकी वजह से। तो पहले दिन से हमने ये देखा, क्योंकि यहाँ पर आप लोग, मैं देख रहा हूँ यहाँ पर जो भी बैठे ना, हम सर्वसामान्य फैमिली से हैं, कोई करोड़पति जनरेशन से यहाँ पर बैठा मुझे नहीं लगता है। और जो आपने विश्वास रखा है ना 2016 से, एक ही मन में और एक ही माइंड में है कि विश्वास कभी टूटना नहीं चाहिए। इसलिए इतने प्रामाणिकता से काम करना है कि आपको बोलता हूं कि पिछले 3 महीने पहले सर, बरोबर ना, 3 महीने पहले हमारा जीएसटी गवर्नमेंट से सर्टिफाइड कंपनी को मिला, सनेज को, कि ये कंप्लीटली हर महीने जीएसटी गवर्नमेंट को पे करने वाली डायरेक्ट सेलिंग की कंपनी। और जो हमारे सीए हैं तो उन्होंने बोला सर कम से कम ये महाराष्ट्र की एकमेव कंपनी होगी जिनको ये सर्टिफिकेट मिला है, ये किसी को नहीं मिला। तो टीडीएस हो, यहाँ तक कि जीएसटी हो या लीगल का बाकी का भी हो। दूसरा मैं आपको बोलूँ कि हमने महाराष्ट्र के बाहर, जैसे कि गोवा में लॉन्च किए या आंध्र प्रदेश में भी हमने लॉन्च किए, तो गोवा में जाने से पहले हमने गोवा गवर्नमेंट से पहले एग्रीमेंट बनाए, स्टेट एग्रीमेंट होता है। आंध्र प्रदेश में जाने से पहले आंध्र गवर्नमेंट से हमारा एग्रीमेंट बना। तो इतना प्रॉपर काम चलता है। आप कहीं पर भी हमारा शॉप रहेगा, कहीं पर भी हमारा लॉन्चिंग रहेगा अदर स्टेट में, तो पहले वहां पर गवर्नमेंट की गाइडलाइन फॉलो होगी, और गवर्नमेंट की गाइडलाइन के साथ, गवर्नमेंट के साथ वहां पर हमारा एग्रीमेंट होगा। अनलीगल कुछ भी करना नहीं है, क्योंकि ये मेरा भारत है, अपना भारत है, अपना देश है। और जो जीएसटी का पेमेंट जाता है और जो टीडीएस या जो भी हम लीगल टाइम टू टाइम पे करते हैं ना, इससे क्या होता है पता है, तो अपना देश सक्षम होता है। यह एक देश सेवा हमारी हो रही है। तो कभी गवर्नमेंट का पैसा हम खाएंगे नहीं, चुराएंगे नहीं, क्योंकि आपकी और हमारी मेहनत से हमें आगे जाना है। तो लीगल, मैं गारंटी देता हूं, आप लोगों को विश्वास या कोई सवाल भी करे ना, तो आप आंसर दो
कि बहुत बड़ी बड़ी कंपनी भी इतना लीगलाइजेशन में कभी स्ट्रांगली नहीं होती है। अपनी तो एक स्टार्टअप कंपनी है, शुरुआत है सर 2022 की, फिर भी हमने लीगल को प्रॉपर हैंडल और मैनेज किया है। ग्रेट 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 ग्रेट। नेक्स्ट जो भी सवाल है सर थोड़ा टफ है, क्योंकि हम लोग नेक्स्ट जनरेशन को बिजनेस देने वाले हैं, बराबर ना? सर आफ्टर यू नो मॅटर कब हमें एक्झिट होणं आहे ना? लई लोक डेंजर असतात। मला पण म्हणले सर एज्युकेशन सिस्टम बाद में कोण सांभाळले का, अशोक सर मेले तर नंतर काय तुमचं, लोक लई येडे असतात आहे ना। तर काय, कारण की येणाऱ्या काही वर्षात आपल्या ॲब्सेंटमध्ये पण आपली पुढली जनरेशन सनेजला कसं स्प्रेड करू शकते, एरवी डेंजर क्वेश्चन ना। एक्चुअली सर का सवाल बहुत अच्छा है कि सर ये सब कारवा तो बनेगा, ये सब माहौल बनेगा, लेकिन इस दुनिया में हम न होने के बाद क्या होगा। तो माय डियर आपको मैं क्लियर करता हूँ कि बहुत जल्द, मतलब जैसे कि अभी हर सर्विस हम ऑनलाइन, हर सर्विस इस तरह से बना रहे हैं कि जहाँ इंडिविजुअली कोई पर्सन की ज़रूरत ना पड़े। नेक्स्ट एज एन फॉलो हम जो कर रहे हैं, जैसे कि टाटा ग्रुप ऑफ कंपनी है, तो यहाँ पर कोई पर्सन नहीं है, और मैं आपको क्लियर करता हूँ कि इस कंपनी के डायरेक्टर या मालिक हम लोग नहीं है, या हम नहीं हैं, हम सिर्फ ही ट्रस्ट के एक ट्रस्टी है। ये जनरेशन टू जनरेशन ये कंपनी कैसे चलेगी, तो सिस्टम के बदौलत। आज ये सर महीने में कम से कम 25 दिन ऑफिस में मैं नहीं होता हूँ, फिर भी सर्विस मिलती है कि नहीं? 25 दिन में नहीं अवेलेबल। हाँ, पेमेंट तो सर नहीं देते, प्रोडक्ट भी सर देते नहीं, वॉलेट भी। यहाँ पर काम होता है पूरे सिस्टम के साथ में, और आने वाले 2025 तक ये कंपनी इतनी सिस्टमेटिक बनेगी कि आपको पता ही नहीं चलेगा कि यार ये कहाँ से क्या हो रहा है, कि कोई बंदा यहाँ पर पर्सन काम नहीं करेगा। और सेकंड, कल जनरेशन टू जनरेशन ये चलना चाहिए, इसकी पावरफुल प्लानिंग मिस्टर सचिन सामंत सर, फाइटर अशोक सर और मैं, हम लोग इतनी मेहनत से ये सब कुछ बना रहे हैं, क्योंकि आप जो 40 साल की कंपनी देख रहे हैं ना दोस्तों, वो भी एक इंसान है ओनर, और हम भी एक इंसान है। उनके पास भी दिमाग है, हमारे पास में दिमाग है। अगर ये वो सोच सकते हैं तो हम भी सोच सकते हैं, अगर ये कंपनी वो बना सकते हैं तो हम भी बना सकते हैं। ग्रेट 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 ग्रेट। मतलब नॉमिनी चूज करून ठेवा, आपले पूर्ण सनेला चालवणार आहेत। रेडी? ग्रेट सर, क्लियर। नेक्स्ट मेरा क्वेश्चन है सर, 2 क्वेश्चन है, 5 मिनट फिनिश करेंगे। आने वाले 2025-2030 तक क्या मिशन देखते हैं, क्या विजन देखते हैं, ताकि जो आपको दिख रहा है शायद हम भी देख सकें? क्या हमारी टर्नओवर हो, शॉपीज हो? एक्चुअली जब पहले दिन से स्टार्टअप हुआ तो पहले दिन से जो प्रोडक्ट हमने लाए वो हर प्रोडक्ट में अपडेट हर महीने हर साल हम करते आए। लेकिन जो अपडेट 4 नवंबर को आज आप लोग देख रहे हो इस हॉल में, जो प्रोडक्ट पैकिंग या हाथ में लेने के बाद आप उस प्रोडक्ट का फील देखो, और आज गारमेंट सेक्टर का स्पीच हुआ, एग्रीकल्चर का भी स्पीच हुआ, ये इसलिए कि हम अब सर्विस में उतर रहे हैं। हर डिस्ट्रिक्ट में, हर स्टेट में हमारा टोटल फील्ड उतरने वाला है मार्केट में, फील्ड पर। तो एक्चुअली यहाँ तक आने कर ये जो बनाया हमने, आपके दिमाग से सोच के देखो, सर ने तो बोला आप 0 लगाओ कितना है, लेकिन डेफिनेटली बोलता हूँ सर, माइक और रिकॉर्डिंग चल रहा है, आने वाले 2030 से पहले सनेज परिवार का टोटल कंपनी का टर्नओवर होगा 5000 करोड़ का कंपनी हम बनाएंगे। इसलिए ये हमारा सपना है, ये हमारा विजन है। यहाँ पर बैठा हुआ हर बंदा है ना, बस अपनी सोच को बढ़ा ले। आप उस कंपनी के साथ में हो, आप उस ट्रैक पर हो जिस कंपनी के विजन बड़े हैं, और विजन बड़े नहीं होते और हम कोई कमिटमेंट को फेल करके निकल जाने वाले लोग होते हैं। तो कोरोना का टाइम था हमें निकलने के लिए, हेलो, बहुत सारी कंपनी निकले, हम नहीं निकले यार, नहीं निकले, डटकर सामना किया हमने। यहाँ तक कि वो टाइम आया वो बहुत अच्छा आया, क्योंकि यहाँ से कनेक्टिविटी हुई सर। सचिन सर का इन्वॉल्वमेंट कोरोना से फ्रंट पर हुआ डायरेक्टली।
5,000 करोड़ की कंपनी बनाना है। क्या आप रेडी हो? क्या आप रेडी हो? क्योंकि ये जो बास्केट हमने बनाया ना, ये 5,000 करोड़ के ऊपर का है, लेकिन मिनिमम टारगेट है हमारा 5,000 करोड़ की कंपनी 2030 से पहले बनाना। एनुअल टर्नओवर ना सर? हाँ, टोटल एनुअल हर साल 5,000 करोड़ 30 के बाद करने वाले, बराबर सर? यस, बिल्कुल डेफिनेटली करेंगे सर। सर शॉपी कितने हो गया? मेरे पास 100 शॉपी है, 2025 और 30 तक शॉपी का क्या टारगेट है हमारा? देखो सर, एक्चुअली हमारा जो बिजनेस है ये सर्विस बिजनेस है। अगर लोगों को प्रोडक्ट नहीं मिले तो बिजनेस नहीं होगा, बिजनेस नहीं होगा तो टर्नओवर नहीं बनेगा। आज ऑल ओवर जो भी मार्केट में हमारे 100+ शॉपीज है, शॉपी बढ़ाना ही पड़ेगा तब जाके बिजनेस बढ़ेगा। क्लियर हो रहा है? तो हमारा टारगेट है 2025 तक 1,000 शॉपीज हम लोग कंप्लीट करेंगे ऑल ओवर इंडिया में, और 2030 से पहले सनेज का बोर्ड लगा हुआ शॉपी, और उसमें शायद तब तक हमारा तो ऑर्गेनिक प्रोडक्ट भी आ जाएंगे, गेहूं भी आ जाएंगे, चावल दालें भी आ जाएंगी सर, और ऐसे हमारे शॉप 10,000+ मार्केट में रहेंगे दोस्तों 2030 से पहले। ग्रेट 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 ग्रेट। तो हम लोग 2030 तक तर इंटरनेशनल जाने वाले, लेकिन ये 2030 में कौन सी कंट्री होगी क्या नहीं लॉन्च, कुछ है ना? एक्चुअली 2 कंट्री का हम लोग प्लानिंग फाइनल कर चुके हैं 2023 में। अभी आपको बोलता हूँ सर, और हम यहाँ पर बैठे या सोफा पर बैठे, हमारे एम्प्लॉय प्रताप बोल रहा है कि 2 कंट्री हम लोग करेंगे, हमारे प्रोडक्ट भी वहाँ पर पहुँच गए। इसलिए आप सोच सकते हो कि हम क्या विजन लेके चल रहे हैं। अगर एम्प्लॉय बोलता है तो सर डेफिनेटली 2 कंट्री में हम 2023 में अपने बिजनेस का स्टार्टअप करेंगे। और 30 तक कहाँ देखते हैं हम लोग? 30 तक, 2030 तक कितने कंट्री में जा सकते हैं हम लोग? करीबन हमारा जो प्लानिंग है ये प्री प्लानिंग है। मैं फिर से बोल रहा हूँ, ये माइक पकड़कर भाषण वाली बात नहीं है, और भाषण करने वाले होते तो 6 साल हम यहाँ तक नहीं आते थे, बराबर? लोग सवाल करते थे सर पेआउट वेळेवर द्याल की नहीं, तो यहाँ पर मर्सिडीज मेंटेन हो रही है, और कम से कम 1000 मर्सिडीज का प्लानिंग लोग सपने देख रहे हैं। तो वो नॉर्मल कंपनी में आप गिनती मत करना। इसलिए आज जो भी मतलब वर्कआउट हो रहा है, तो करीबन सर, और हमारा जो डिस्कशन है वो 24 या 25 कंट्री में सनेज का बिजनेस स्टार्ट होगा 2023 से पहले। समझ लगा? हमें तो दिख रहा है भाई। एक यात्रा में पिताजी बच्चों को लेकर गए और बोल रहे थे पालना देख, झूला देख, ये देख। बच्चा रो रहा था क्योंकि बच्चा इतना सही था, पिताजी को पता ही नहीं चल रहा था बच्चों को दिख नहीं रहा है। पिताजी बोल रहा था मैं इतना दिख रहा हूँ, बच्चा फिर भी रो क्यों रहा है? बाद में जब शूज बांधने के लिए झुका तब पता चला इधर तो सिर्फ कपड़े ही दिख रहे हैं, लोग ही दिख रहे पूरे गर्दी में। तब उसने उसको कंधे पर उठाया और फिर पता चला बच्चा हंस रहा है। तो शायद मुझे लगता है कि आज इधर से हमें सर कंधे पे उठाकर दिखा रहे हैं कि सनेज क्या होने वाला है। दिखा क्या सर? लास्ट में साथ में मैं 3 सवाल करूंगा एक ही साथ 3 क्वेश्चन, क्योंकि मैं जब जुड़ा तो मेरे 18 क्वेश्चन थे। हाँ, एक बार कन्विंस हो जाओ और फिर पूरी जिंदगी लगाओ लोगों को कन्विंस करने में, बाद में रोना नहीं है। समझ में आया? सर नेक्स्ट सवाल है कि सनेज के लीडर्स क्या फ्यूचर है लोगों का? दूसरा चीज, लीडर से आपको क्या एक्सपेक्टेशन है? और तीसरा, आप इतने एनर्जेटिक क्यों काम कर रहे हो? मतलब कहाँ से एनर्जी मिल रही है? फर्स्ट, एक्चुअली लीगल के क्लॉज अमोल सर ने जो हमारे लिए पीपीटी आपको रन करके दिखाई। दोस्तों, अगर सिस्टम के साथ हम काम करेंगे, एथिकल हम काम करेंगे, तो हम लॉन्ग टर्म जा सकते हैं। आपने देखा होगा हमारा स्वराज्य भी जो बनाया छत्रपति शिवाजी महाराज ने, तो बहुत एथिकल करके, या बहुत बड़े विचार वाले राजाओं में से एक राजा बने छत्रपति शिवाजी महाराज। तो हमें एथिकल जाना है और सिस्टम से जाना है। जो सिस्टम के बाहर काम करेगा, वो चाहे मैं भी हूं, मैं आपके सामने बात कर रहा हूं माइक से सर, सिस्टम के बाहर अगर मैनेजमेंट भी काम करे तो वो भी नहीं टिकेगा यहाँ पर। तो सिस्टम और लीगल के साथ में काम करेंगे, लीगल को नो कॉम्प्रोमाइज, क्योंकि यहाँ पर लोगों ने जिंदगी लगाई है।
यहाँ पर लोगों ने ड्रीम देखे हैं, यहाँ पर लोगों ने अपनी ज़िंदगी लगा दी है। और दोस्तों, ये इसलिए सिस्टम के साथ में और लीगल के साथ में करना है क्योंकि आज तक बहुत सारी कंपनी ने मार्केट को फंसाया है। वो फंसाने वाले की लिस्ट में हमें नहीं आना है, इतना प्रॉपर जाना है। दूसरा, जो एनर्जेटिक सवाल सर ने बोला, तो सपने बहुत बड़े हैं, इंडिविजुअल सपने नहीं, इस कंपनी के, इस अंपायर के लिए सपने बहुत बड़े हैं। और उस सपने को जो बूस्ट मिल रहा है, अशोक सर की तो मेहनत है, लेकिन एक्चुअली इंडिया में नहीं तो ऑल ओवर वर्ल्ड में रिकॉर्ड ब्रेकिंग काम करने के लिए जो सर ने प्रोडक्ट डिपार्टमेंट या मैन्युफैक्चरिंग या ये सर्विस या शॉपिस पर जो उन्होंने प्लानिंग की है, इससे ये गारंटी से बोल सकता हूँ कि हम इंडिया की टॉप 1 कंपनी बहुत जल्द से जल्द, क्योंकि हमारी नेक्स्ट जनरेशन जब देखेगी तो खुशी खुशी कोई फंक्शन होगा तो बोलेगी यार इन्होंने डिसीजन बहुत अच्छा लिया, निर्णय बहुत अच्छा लिया। तो ये एनर्जी कहाँ से आती है? तो बड़े सपने हैं। दूसरा, इतनी मेहनत आज भी होती है सर, ऐसा नहीं है मतलब आप लोगों को लग रहा है कि ये लोग डायरेक्टर है या सचिन सर भी आज 12:30-1 बजे तक कभी कभी उनका प्लानिंग या यूनिट पर काम चलता है। बहुत बड़े चैलेंजेस है, कभी सुकून भरी जिंदगी आज भी हम जीना नहीं चाहते। यहाँ तक कि सर गोवा का ओपनिंग था, लेटेस्ट मैं बोल रहा हूँ, गोवा का ओपनिंग था और गोवा के नेक्स्ट डे मुझे आंध्र प्रदेश जाना था, विजयवाड़ा, बाय कार। मैं गोवा से निकला, गोवा का फंक्शन वगैरह सब कंप्लीट करके रात बाय कार गोवा, फ्रेश होके इमीडिएटली प्रोग्राम, नो रेस्ट, ड्राइवर भी अभी हॉल में ही होगा। वहाँ से हम घर पुणे पहुँचे, पुणे से इमीडिएट रात में निकले हम आंध्र प्रदेश के लिए, विजयवाड़ा के लिए। 2-3 टाइम चाय लिए, रात में वहाँ पर पहुँचे, 1-2-3 घंटा आराम हुआ, सुबह में फिर मीटिंग के लिए रेडी, दिन भर मीटिंग कंप्लीट करके दूसरे दिन यहाँ पर आना था। तो इमीडिएटली शाम के मुझे लगता है 9:30-10 बजे सर विजयवाड़ा से निकले बाय कार। मॉर्निंग में यहाँ पर हम लोग मुझे लगता है 8:30-9 बजे घर पर थे पुणे में। एनर्जी क्यों रखना है? तो मैं हरदम बोलता हूं, सक्सेसफुल जो लोग दुनिया में बने या जो लोग हैं, सचिन तेंदुलकर, क्या लगता है एनर्जी आपको? अमिताभ बच्चन, इस उम्र में भी एनर्जी क्या लगती है आपको? जहां पर एनर्जी है वहां पर सक्सेस है। ध्यान में रखना, जिनके पास एनर्जी है ना उनके कदमों में सक्सेस होता है। तो माय डियर, ये एनर्जी, और ये एनर्जी बहुत सारे मिस्टर सावंत सर से भी मिलती है। और सर आपकी मेहनत भी कम नहीं है सर, कभी कभी तो आप मजबूर कर देते हो मुझे काम करने में क्योंकि ये आप सब लोगों की मेहनत और ये सब लोगों, ये जो है ना, ये क्या सोने देगी? नहीं सोने देगी, इसलिए ऑटोमेटिकली एनर्जी बढ़ती है। और बस सर करना बहुत बड़ा है क्योंकि मकाम हमारा कंप्लीट, यह हमारा विजन बहुत स्ट्रांग है। मैं लास्ट में 2 ही मिनट बोलूँगा आपसे कि 2030 से पहले इंडिया की जितनी भी आप बड़ी बड़ी कंपनी देख रहे हो डायरेक्ट सेलिंग की, यहाँ तक कि इंटरनेशनल लेवल की जितनी भी बड़ी कंपनी होगी, आपको यकीन ना होगा, मेरा शब्द आपको मोटिवेशन लगे कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन 2016 में जो बोलते थे 2022 में लोग पागल है, ये कैसे करते हैं यार, इनका प्लानिंग कैसे चलता है, पागल है लोग, सोच से यहां तक कि डुप्लीकेशन करने के लिए रेडी है, लेकिन पता ही नहीं अंदर का ये होता क्या है। हाँ, बहुत सारे लोग सनेज को कॉपी करने के लिए भी रेडी है, लेकिन और आप हरदम बोलते हैं सर ये जो चेयर है ना, ये सुकून वाली चेयर नहीं, यहाँ पर कांटे की, ये कुर्सी कांटे की है, सब जगह से कांटे ही कांटे लगे हैं, फिर भी बैठे इसलिए कि कांटे सहना पड़े तो भी चलेगा, बलिदान करना होगा। यस, क्योंकि भारतवर्ष में इस इंडस्ट्री में एक रिकॉर्ड करना है हमें। महाराष्ट्र की कंपनी पूरे भारतवर्ष में और भारत के बाहर भी लोगों को हेल्थ भी देगी अच्छी और पैसा भी देगी। सर आपने देखा होगा, लास्ट सवाल है क्या और सवाल? नहीं, मैं एक ही बात क्लियर कर देता हूं कि हमने प्लान में 81% डिस्ट्रीब्यूशन किया है इनकम में, इसलिए समझ लो हमें खुद के हेलीकॉप्टर नहीं लेना है, ना ही खुद के बंगलो बनाना है। लेकिन मैं मेरे स्पीच 2017 में भी बोला था, अगर सनेज का प्रोफाइल अगर किसी को चाहिए या देखना है तो मेरा एक ही मकसद है कि डायस पर के मेरे लीडर के वो अचीवमेंट देख ले, यही हमारा प्रोफाइल है। तो सर 81% का डिस्ट्रीब्यूशन, इतने क्वालिटी प्रोडक्ट, यहां तक कि रिजल्ट तक, और एथिकल डिवीजन तो नहीं है सर,
डायरेक्ट सेलिंग में किसी का डेयरिंग नहीं हुआ, एथिकल डिवीजन, क्योंकि एथिकल प्रोडक्ट के साथ में डॉक्टर की टीम की जरूरत होती है। विदाउट डॉक्टर आप एथिकल सिस्टम नहीं चला सकते सर, बरोबर। ये डेयरिंग करना है ना, ये सिर्फ सनेज कर सकता है, क्योंकि ये पागलपन वाला काम है, ग्रेट ग्रेट ग्रेट। ये इजीली नहीं है, इसलिए बहुत बड़े सपने हैं। और एक्चुअली सर आपकी मेहनत, अमोल सर या हमारे टॉप लीडर सविता मैडम, जो भी इनकी मेहनत मैं देख रहा हूँ, ये सब जो मेहनत है ना, ये रात दिन सुने। ये सर तो हरदम मिले तो हम बोलते सर खूप मोठी जिम्मेदारी वाढवली आपल्यावरती, और आज जाने के बाद कम से कम 2-3 दिन तो नींद नहीं आएंगी। थैंक यू सर। ग्रेट ग्रेट, जोरदार तालियां होनी चाहिए, जोरदार